माझ्या टीचरांची कधी भेट झाली नाही. 2004ला वाटलं. मी 2012ला त्यांचं युट्यूबवरचं लेक्चर ऐकलं. ते 8 वर्ष तिथे पडून होतं. त्यांचा एक फॉलोअर राजू अकोलकर जो आता माझ्याबरोबर काम करतो, त्याने ते युट्यूबवर टाकलं होतं लेक्चर. आणि मी ते त्यांनी कोणी सांगितलं, मी ते ऐकल्यावर त्यांनी त्यात सांगितलं निरोगी राहायचं असेल तर 2 वेळा जेवा. साधा सोपा सल्ला होता. मला काही पटलं नाही. आणि दुसरा आमच्या मेडिकल कॉलेजच्या पुस्तकामध्ये असं शिकलो की कॅलरीज इन कॅलरीज आउट. आणि समजा सोपा आहे की कमी खाल्लं आणि जास्त खर्च केला तर वजन कमी होणार. बँकेत पैसे कमी टाकले जास्त खर्च केले तर माणूस कर्जबाजारी होतोच. तर म्हणजे हे पटायला पण सोपं आहे की असं होऊ शकतं. पण व्यवहारामध्ये मात्र असं दिसत नाही. म्हणजे घरामध्ये 2 भाऊ असतात. एक भाऊ जाड असतो, एक बारीक असतो. तो जाड बिचारा 2च पोळ्या खातो, तो बारीक 3.5-4 पोळ्या खातो. पण तो बारीक कधी लट्ट होत नाही, लट्ट कधी बारीक होतो, हे आपण बघितलं असतं. पण दुसरा कसं आहे कॅलरीज इन कॅलरीज आउट. मला काही विश्वास बसला नाही. म्हणजे हे काय असं म्हणतात का कमी खा, तसं म्हणतात. गोड खाऊ नका तसेही, नॉनव्हेज खाऊ नका तसंही नाही, तेल तूप खाऊ नका तसं म्हणतात. म्हणजे कसं काय होणार, नुसतं 2दा खाऊन कसं काय. पण मी विचार केला यांनी आता हे काय पैसे मागत नाही आणि इतका बुद्धिमान माणूस आहे तर करून पाहायला काय हरकत. एवढं आपण वर्ष वाया घातलंच आहे. अजून 3 महिने जातील. म्हणजे डोकं बाजूला ठेवायचं. म्हणजे प्राध्यापक माणूस हा म्हणजे विचार करणारा जो प्राणी तो पाहतो आणि सोपा विषय अवघड करून सांगणारा तो पाहतो. अशी पण एक व्याख्या. तसा मी नाही. तर मी वाटतं करून बघू. 3 महिने केल्यात माझं 8 किलो वजन कमी झालं, 2 इंच पोट कमी झालं. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हटलं हा माणूस काय भयंकर महत्वाची गोष्ट सांगतो. भारतासारख्या देशाला आपल्याकडे पैसे नाही, त्याला कमी खा सांगून तर काय होत चांगलं तर अजून काय असणार. मग मी त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. त्यांच्या त्या विषयावर पुस्तक लिहिलं. त्यांना लिहायचं होतं, ते लिहू शकले नाही, मी लिहिलं नव्हतं पुस्तक. आणि त्यांनी ते सगळी थेअरी इन्शुलिन सिक्रेशन होतं, कशाने इन्शुलिन तयार होतं कशाने होत नाही. त्यांनी एक 17-18 वस्तूंची यादी दिली होती. मी ते सगळे पदार्थ स्वतः खाल्ले आणि 0, 10, 16 मिनिट्सला इन्शुलिन लेवल माझी टेस्ट केली. म्हणजे 18 ते 54 वेळा ब्लड दिलं. तेव्हा इन्शुलिनचे रेट पण जास्त होते, 40,000 रुपये खर्च आहे. तेव्हा मला कळलं कशाने इन्शुलिन तयार होतं कशाने तयार होतं. मग तेव्हा हे पण मला कळलं की जिचकार जेव्हा सांगत होते तेव्हा तो टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने थोडासा मागासला पिरियड होता. मी जेव्हा केला तेव्हा 2012-13 पासून ते टेक्नॉलॉजी सुधारली होती. त्यामुळे त्यांनी त्यावेळेला ते सांगितलं होतं त्यातल्या काही गोष्टी नंतर चुकीच्या ठरत होत्या. म्हणून ते रिफाईन करावं लागतं. रिफाईन करून मग त्यांनी सांगितलं होतं की लठ्ठ लोकांनी करा, डायबिटीजवाल्यांनी करायचं नाही. पण आमच्या डायबिटीजच्या पेशंटने आमचं नाव ऐकून ते केलं आणि सांगितलं फायदा झाला. मग आम्ही डायबिटीस लोकांना सांगायला मग हे लोकांमुळे घडलं. आम्ही तर वेट लॉस मध्येच होतो. आणि म्हणून हे जेव्हा 2013ला अभियान सुरू झालं ते अभियान आणि हे आजचं व्याख्यान सुद्धा मी जिचकारच्या स्मृतीला अर्पण केलेलं आहे. नेक्स्ट. आता जेवढ्या लोकांना डायबिटीज आहे त्यांनी हातवर केला. तुमच्यापैकी कोणाच्या तरी डॉक्टरने असं सांगितलंय का तुम्हाला की हा रिव्हर्सिबल आजार आहे? नाही. कोणी सांगितलं? एक अभ्यास झाला 7-8 महिन्यापूर्वी. भारतातल्या 260 डायबिटीजना पत्रकारांनी प्रश्न विचारले, सर्वे केले. पहिला प्रश्न विचारला का हो डायबिटीज रिव्हर्सिबल आहे का? 71% म्हणाले हो रिव्हर्सिबल आहे. मग दुसरा प्रश्न विचारला की तुमच्याकडे जे पेशंट येतात त्याची किती रिव्हर्ट करू शकते? ते म्हणाले 40% तरी रिव्हर्ट करू शकते. आता साहजिकच तिसरा प्रश्न विचारला तुम्हाला माहिती आहे रिव्हर्सिबल आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचे पेशंट करू शकतात, मग तुम्ही त्यांना सांगत का नाही? मग त्याच्यापैकी 86% लोक म्हणाले की असं आहे की आमच्या लोक शिस्त पाळत नाही. त्यांना आम्ही सांगतो गोड खाऊ नका, ते गोड नका. म्हणतो व्यायाम करा, ते काय ऐकत नाही. 40-46% लोक म्हणाले की आमचे पेशंट तर चांगले आहेत पण त्यांना घरातून सपोर्ट नाही. म्हणजे नवरा ठरवतो की मला करायचं काहीतरी शिस्त पाळायची, तो बायको रोज सकाळी चहावर पकोडे बनवतो आणि त्याचा विचाराचं विश्वामित्राचा तपस्या बंद होतो. 26% म्हणाले की असं आहे आमचं आम्हाला खूप इच्छा आहे करायची पण आमच्याकडे डायटिशियन नाही, आमच्याकडे फिजिकल इन्स्ट्रक्टर नाही, हे शिकवायला सगळं. त्याच्यामुळे स्ट्रक्चर डायबिटीज रिव्हिजन प्रोजेक्ट आम्ही इम्प्लिमेंट नाही आणि ते उत्तर दिले सगळे. आता मी अनेक डायबिटीजचे पेशंट पाहतो. मी असे पेशंट बघितलेले आहेत की जे दिवाळीचा पाडवा आहे म्हणजे आदल्या दिवशी आपल्या डायबिटीजला फोन करतात आणि सांगतात की डॉक्टर उद्या दिवाळी पाडवा आहे, बायको गुलाबजाम करणार आहे, 1 गुलाबजाम खाऊ का? असं विचारणारे सिन्सिअर प्रामाणिक पेशंट सुद्धा
त्यांची औषधं वाढत जातात, त्यांचा पाय कापावा लागतो, त्यांची दृष्टी जाते. हे सगळ्यांचा अनुभव आहे. ज्या ज्या लोकांनी म्हणाला आम्हाला डायबिटीस आहे त्यांची स्टोरी काय आहे? डायबिटीस डायग्नोज झाला तेव्हा मेट्रोमध्ये 500 मिलिग्रॅम चालू होतं, वर्षभराने 1000 झालं, 4 वर्षांनी काय लिव्हिब्राईट, अजून काय पाय पिठत, आता डॅपा आलेला आहे, 15-20 वर्षांनी इन्शुलिन दिलेलं आहे. ते इन्शुलिनचे डोसे वाढत गेलेले, त्याच्यानंतर पाय कापले, त्यानंतर डोळे गेले. ही सगळ्यांची स्टोरी आहे. तर भारतातले डॉक्टर खूप हुशार आहे, म्हणजे ते काय बुद्धू डॉक्टर फार हुशार आहे सगळे, एकावर एक हुशार. मग एवढे सगळे हुशार डॉक्टरने ट्रीटमेंट देऊन सुद्धा जर कुठल्याही ट्रीटमेंटचा उद्देश पेशंटची औषधं बंद होणे किंवा कमी होणे हाच असायला पाहिजे आणि एकाही पेशंटच्या बाबतीत ते घडत नसेल, त्याचा अर्थ काय काहीतरी चुकतंय. आणि काय चुकतंय नाही तर इतक्या वर्षाच्या अभ्यासामध्ये जे माझ्या लक्षात आलं ते चुकतंय हे की आम्ही आमच्या डायबिटीसच्या पेशंटला सल्ला दिलेला आहे की वारंवार खा, व्यायाम करा सांगतो चांगली गोष्ट, वारंवार खा, दर 3-4 तासाला खा, उपाशी खा, हा सल्ला सगळ्यांना दिलेला आहे. आणि या सल्ल्याचे परिणाम तुम्ही भोगताय की तुमच्या गोळ्या वाढल्या, सगळं झालं. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्या लोकांना वारंवार खाण्याचा सल्ला दिला, आम्ही तुम्हाला सगळं दिलं, डायटिशियन दिलं, फिजिकल दिलं, आणि तुम्ही लोकांना वारंवार खायला सांगितलं तर त्यांच्या डायबिटीसची जशी माती तुम्ही केली आतापर्यंत तशीच पुढे करत राहा. अमेरिकन डायबिटीस असोसिएशन पूर्वी असं मान्यता होती की डायबिटीस हा नेहमीसाठी आजार आहे, कधी तो परत मागे फिरणार नाही, गोळ्या आयुष्यभर घ्यावा लागतो. एक पेशंट माझ्याकडे आला, तो म्हणाला डॉक्टरांनी सांगितलंय, म्हणजे काय सांगितलं, कारण तो कधी सांगायला गेला की जीवनशैली अमुक तमुक दीक्षित लाईफस्टाईल. तो म्हणाला की त्यांनी सांगितलं की मरेपर्यंत औषध घ्यावं लागेल. म्हणजे आता पुढच्या वेळेला जाशील तेव्हा त्यांना विचार की कोण मरेपर्यंत. कारण म्हणजे हे अभियान तुला मरू देणार नाही, हे तुला सांग. तू जर ही लाईफस्टाईल केली तर तू मरणार नाही डायबिटीस, हे तुला मी 100% सांगतो. सांगत तेव्हा असं वाटतं की मरेपर्यंत औषध. आता अमेरिकन डायबिटीस असोसिएशन आणि अनेक संघटना म्हणतात की हा रिव्हर्सेबल आहे, कारण लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, त्यामुळे रिव्हर्सेबल आहे. आता रिव्हर्सल शब्द वापरत नाही, रेमिशन शब्द वापरतात. डायबिटीस लोकांना माहिती की HbA1c नावाची तपासणी असते, 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज. तर रेमिशनचा अर्थ असा की HbA1c 6.5च्या खाली राहिलं विदाउट मेडिसिन 3 महिने तर त्याला रेमिशन म्हणतात. आणि हे जर घडायचं असेल तर मग 3 मार्ग अमेरिकन डायबिटिक असोसिएशनने सांगितले, 3 प्रकारे करते. एक बॅरेट्रिक सर्जरी, म्हणजे काय, तुमचं जिथे अन्न खाल्ल्यानंतर ज्या पिशवीत जातं त्याला म्हणतात स्टमक, जठर. आता तुमचा खाडा कंट्रोल नाही, तुम्ही 12 पोळ्या करता, मग तुमचं जठर मोठं आहे, मग आता काय करायचं, ऑपरेशन करून त्याचं बारीक करायचं, एवढंच ठेवायचं. मग काय, तुम्हाला 2 पोळी खाल्ली की पोट भरणार, 3री खाल्ली तर उलटी. हा एक प्रकार आहे बॅरेट्रिक सर्जरी. दुसरा प्रकार काय की जठरातून अन्न जर लहान आतड्यात गेलं तर ते पसरतं, अंगी लागतं. मग त्याला काय करायचं, लहान आतड्यात जाऊच जायचं नाही, डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं. तुमच्या शहराला बायपास असेल, एक ट्रॅफिक असते, आत येऊ नये म्हणून बाहेर जवळ पाठवायचं, इकडे खायचं तिकडे बायपास. हा एक मार्ग. लो कार्बोहायड्रेट डाएट, 40 ग्रॅमपर्यंत कार्बोहायड्रेट खायचं. आणि तिसरा मार्ग म्हणजे व्हेरी लो कॅलरी डाएट, 2000 कॅलरीज लागतात माझं, तर 840 कॅलरीज खायचं. आणि डायरेक्ट नावाची ट्रायल झाली युकेमध्ये, त्यांनी सांगितलं असं तर केलं, कमी कॅलरीज खाल्लं तर तुमचं डायबिटीज रेमिशन होतं, गोळ्या बंद होतं. हे 3 मार्ग सांगितले. नेक्स्ट, आता डायबिटीस समजून घेण्यामध्ये जी आमची चूक झाली ती अशी, कोणाला म्हणतो डायबिटीस म्हणजे कशाचा आजार आहे, माझा शुगरचा आजार आहे. शुगर वाढली, डायबिटीस म्हणजे काय, शुगर वाढते. पण खरं कारण काय की शुगर वाढणं हा परिणाम आहे. त्याचं मागे कारण काय, तर इन्शुलिन नावाचं हार्मोन हे त्याचं मागे काय, तुमच्या शरीरात इन्शुलिन तयारच झालं नाही तर तुम्ही टाईप 1 डायबिटीस आहे. आणि इन्शुलिन खूप तयार झालं पण काम करत नाही तर तुम्ही टाईप 2 डायबिटीस. मग कारण काय, तर इन्शुलिन हे कारण आहे, परिणाम काय, शुगर आहे. आणि आमचा सगळा फोकस कुठे आहे, शुगरवर. मग जर इन्शुलिनमुळे जरी गडबड असेल तर आमच्या डायग्नोसिसमध्ये सगळ्यात महत्त्वाची टेस्ट कुठली आहे, इन्शुलिन. फास्टिंग इन्शुलिन करणं हे सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे. नक्की कुठल्या डॉक्टरने तुम्हाला सांगितली करायला, नाही सांगितलं. कुठल्या डायबिटीसच्या पेशंट सांगितलं का फास्टिंग इन्शुलिन करायला, नाही सांगितलेलं. प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला तुम्हाला डायबिटीस डायग्नोज होतो त्या दिवशी तुमच्या रक्तामध्ये तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त इन्शुलिनची लेवल असते.
म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्सचा जेव्हा कडेलोट होतो तेव्हा तुम्हाला डायबिटीस. त्यामुळे इन्शुलिन लेवल बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे अभियान सुरू झाल्यापासून आम्ही महाराष्ट्रात काय देशात सगळीकडे फास्टिंग इन्शुलिन करणं आता आवश्यक केलं आहे. आमच्याकडे काउन्सिलिंगला आम्ही सांगतो HbA1c फास्टिंग इन्शुलिन कंपल्सरी आहे. आता ह्याला लोकांची मान्यता नसते. पुण्याचे डायबेटॉलॉजिस्ट आहे, त्यांनी एक फेसबुकवर पोस्ट टाकली. कोणी त्यांना विचारलं की हे दीक्षित सर म्हणतात ते इन्शुलिन याचं काय महत्त्व आहे का? ते म्हणे मूर्खपणाचं आहे. सुदैवाने एका कॉन्फरन्समध्ये एका वर्कशॉपमध्ये आम्ही शेजारी बसलो होतो लेक्चर. आणि मग मी उभा राहिलो. मला म्हटलं हे विद्वान डायबेटॉलॉजिस्ट म्हणतात फास्टिंग इन्शुलिन करणं मूर्खपणाचं आहे. मी काय डायबेटॉलॉजिस्ट नाही, त्यावर मला मूर्ख असण्याचा अधिकारच आहे. डायबेटॉलॉजिस्टला तर हुशारच असायला पाहिजे ना, दुसरी माणसं मूर्ख असू शकतात. मी म्हटलं असं बघा की जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट असतो तेव्हा तुम्ही असं सांगताय की बाबा रे तुझ्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही, त्यामुळे तुला इन्शुलिन इंजेक्शन देणार नाही. आता गोळ्यांचा परिणाम होत नाही, तुला इन्शुलिन इंजेक्शन देणार असं म्हणता की नाही पेशंटला. मग असं म्हणताना तुम्ही पेशंटची कोणती तपासणी करता? तर तुम्ही इतके बुद्धिमान आहे की तुम्हाला त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळतं की त्याच्या पॅन्क्रियासमध्ये इन्शुलिन तयार होत नाही, मग ते गप्प बसतात. मी म्हटलं आता तुम्ही सांगा की इन्शुलिन करणं मूर्खपणाचं आहे का न करणं मूर्खपणाचं आहे? आणि तेव्हापासून मग इन्शुलिन करणं हे महत्त्वाचं आहे. इन्शुलिनचा आजार आहे म्हणून, आणि इन्शुलिन डायबिटीस व्हायच्या कितीतरी वर्ष आधी तुमचं इन्शुलिन वाढलेलं असतं. त्यामुळे ज्या लोकांच्या घरात डायबिटीस आहे, ज्या स्वतः डायबिटीस, त्यांच्या मुलांना वयाच्या 20व्या वर्षापासून मी सांगेन की दरवर्षी HbA1c फास्टिंग इन्शुलिन करायला लावा. जितक्या लवकर त्यांचं इन्शुलिन लेवल वाढलेलं तुम्हाला दिसेल आणि ते लाईफस्टाईल करतील, ते कधीच आयुष्यात डायबिटीस होणार नाही. हे मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट, आता इन्शुलिन हा हॉर्मोन आहे, पॅन्क्रियासमध्ये तयार होतो. मराठीत त्याला स्वादुपिंड असं म्हणतात. बीटा सेल्समध्ये तयार होतं. आणि ह्या इन्शुलिनची लेवल वाढली, ज्याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे. आणि तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं तुम्हाला शेकडो रिसर्च आर्टिकल वाचायला मिळते, 1-2 नाही, शेकडो. आणि त्या प्रत्येक रिसर्च आर्टिकलमध्ये एक गोष्ट कॉमन असेल, ती अशी असेल की हे आरोग्यासाठी वाईट आहे. काय होईल? वजन वाढेल, पोट वाढेल, चरबी डिपॉझिट होईल, ब्लड प्रेशर वाढेल, अथेरोस्क्लेरोटिक चेंजेस वाढतील, हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढेल, महिलांमध्ये PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी होईल, हृदयविकार येण्याचा झटका येण्याची शक्यता वाढेल, इन्शुलिन रेझिस्टन्स येईल, टाईप 2 डायबिटीस. हे सगळ्या गोष्टी घडतील इन्शुलिन वाढल्याने. याच्याविषयी जगामध्ये सगळ्या डॉक्टरांमध्ये एकमत आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. सगळे डॉक्टर मान्य करतात की इन्शुलिन जास्त हे आरोग्यासाठी वाईट. हे जीवनशैलीवरचा जो सिद्धांत आहे तो असा आहे की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनची पातळी वाढली की तुम्ही लठ्ठ होणार, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येणार आणि मग टाईप 2 डायबिटीस होणार. हा सिद्धांत आहे. साहजिकच जर इन्शुलिन वाढल्याने जर होत असेल तर इन्शुलिन कमी केलं तर सगळ्या मोठ्या गोष्टी होतात. वजन कमी होईल, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढेल आणि डायबिटीस रिव्हर्ट. नेक्स्ट, आता जर इन्शुलिनमुळे सगळी गडबड होत असेल तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की इन्शुलिन तयार कसं होतं. तर इन्शुलिन निर्माण होण्याचे 2 मार्ग शरीरामध्ये आहेत. एका म्हणतात बेसलाईन सिक्रेशन. बेसलाईन सिक्रेशनचा अर्थ पायाभूत स्त्राव, म्हणजे 24 आवर्स जसा माठ झिरपतो आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी येत राहतं बाहेर, तसं तो थोडा इन्शुलिन तयार होतो 24 तास पॅन्क्रियासमधून. आणि दिवसभरामध्ये 18 ते 32 युनिट एवढं तयार होतं. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे इन्व्हॉलंटरी इन नेचर, म्हणजे याच्यावर तुमचं नियंत्रण नाही. याला तुम्ही बंद चालू करू शकत नाही, येत राहणार, जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे. इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार. आता अपेक्षा अशी आहे की जेवढं इन्शुलिन तुम्हाला दिवसात लागतं त्याचा 50% बेसलाईन पद्धतीने मिळावं, 50% तुम्ही खाण्यामध्ये तयार करा. म्हणजे 18 ते 32 युनिट बेसलाईन, तर 18 ते 32 युनिट खाण्यामध्ये तयार व्हावं अशी अपेक्षा. आता जे इन्शुलिन खाण्यामध्ये तयार होतं त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही खाता तेव्हा एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन तयार करता. मी स्वतः असं सांगत असतो की तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे. मी 4 लोकांना बोलवलं आणि शेंगदाणे ठेवले समोर, म्हटलं मूठभर शेंगदाणे घे. प्रत्येकाला सारखे येतील का? नाही, प्रत्येकाची मूठ वेगळी. तसं हे माप प्रत्येकाचं वेगळं आहे. कोणाचं 5 युनिट, 10 युनिट, 12 युनिट, 11 युनिट वेगवेगळं आहे.
म्हणजे 4 लोकांना बोलवलं आणि 100 ग्रॅमचं सफरचंद प्रत्येकाला खायला दिलं तर ज्याचं माप 11 आहे तो 11 तयार करेल, ज्याचं 5 आहे तो 5 तयार करेल, आणि 6 आहे तो 6 तयार करेल. आपापल्या मापानुसार इन्शुलिन तयार करेल. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जो माणूस एक सफरचंद करून 5 युनिट इन्शुलिन तयार करतो त्याला मी 2 सफरचंद दिले किंवा 3 सफरचंद दिले तरी सुद्धा तो 5च युनिट इन्शुलिन तयार करतो. म्हणजे एका सफरचंदाला 2 ला 10, 3 ला 15 असं होत नाही. कमी का जास्त का इन्शुलिन तेवढं तयार होतं. याच्याबद्दल थोडासा वाद आहे, त्याचं स्पष्टीकरण मी देणार आहे. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की इन्शुलिन निर्मिती एक चक्राकार प्रोसेस आहे. पहिला पीक 10 मिनिटाला येतो, दुसरं 55 मिनिटाला येतं, मग ते 3.5 तासामध्ये बेसलाईनला जातं. शरीरामध्ये कुठलीही वस्तू तयार करायची असेल तर रॉ मटेरियल लागतं आणि एकदा तुम्ही इन्शुलिन तयार केलं की ते रॉ मटेरियल संपतं, ते गोळा करायला लागतं. पण पुन्हा तयार करायला काही वेळ लागतो, तो वेळ जवळपास 55 मिनिटाचा आहे. त्याचा संबंध नंतर आपल्या लाईफस्टाईलशी येणार. आतापर्यंत तुम्हाला मी काय काय सांगितलं, तुम्हाला मी सिद्धांत सांगितलं की इन्शुलिनची लेवल वाढली तुम्ही लठ्ठ होणार, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येणार आणि मग टाईप 2 डायबिटीस होणार. आणि मग तुम्हाला इन्शुलिन सिक्रेशन कसं होतं हे सांगितलं की 2 प्रकारे होतं. बेसलाईन सिक्रेशन 18 ते 32 युनिट. वैशिष्ट्य काय, इनव्हॉलंटरी नेचर, तुमच्या हातात नाही. खाण्यामुळे तुम्ही 18 ते 32 मिनिट इन्शुलिन तयार करायला पाहिजे दिवसभरात अशी अपेक्षा आहे. त्याची 3 वैशिष्ट्य. प्रत्येक वेळेला खाल तर 1 माप इन्शुलिन टाकाल, कमी का जास्त का तेवढंच टाकाल. एकदा टाकलं 15 मिनिटं टाकणार. सगळे लोक माझ्यावर आले सिक्रेशन पर्यंत. नेक्स्ट, आता इन्शुलिनचं काम काय ते बघून घेऊया. इन्शुलिन आपण खातो त्याच्यानंतर तयार होतं याचं कारण असं की इट इज रिस्पॉन्सिबल टू युटिलाइज द एंड प्रॉडक्ट्स ऑफ डायजेशन. अन्न खाल्ल्यावर त्याचं पचन झाल्यानंतर जे पोषक घटक रक्तामध्ये येतात त्यांचा वापर करणं इन्शुलिनचं काम आहे. इन्शुलिन हा एक संग्राहक संप्रेरक आहे. इन्शुलिन शरीरामध्ये ऊर्जा साठवायचं काम करतं. इन्शुलिन ही असं बटन आहे, जर तुमच्या घरामध्ये बटन तुम्ही ऑन केलं की लाईट लागतो, ऑफ केलं की लाईट जातो, तसा तो स्विच आहे. कुठल्या मेटाबॉलिझम मधला, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट मेटाबॉलिझम मधला तो स्विच आहे. जेव्हा इन्शुलिन जास्त तेव्हा शरीर ऊर्जेसाठी फॅट वापरतं, ग्लुकोज वापरतं, आणि जेव्हा इन्शुलिन कमी होतं तेव्हा ऊर्जेसाठी कार्बोहायड्रेट वापरतं. असा तो स्विच आहे. तर ते खाल्ल्यानंतर तयार होतं याचं कारण काय की पचन झाल्यानंतर जे एंड प्रॉडक्ट्स करतात येणार त्याचा वापर करणं त्याचं काम. आता तुम्ही विद्यापीठात आला तर डबा घेऊन आला तर किती 4-5 पदार्थ आणतात, पोळी, भाजी, वरण भात आणि चटणी मिठी काय असतात. आपण लग्नाला जेवायला गेलो तर 30-40 पदार्थ असतात. कधी कधी तर 10-20 प्रकारचे आईस्क्रीमच असतात. कधी थोडं खातो आपण, कधी जास्त. पण आपण 3च गोष्टी खात असतो. 100 पदार्थ खाल्ले तरी शेवटी खातोच नाही गोष्टी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. प्रमाण वेगळं असतं पण खातोच नाही गोष्टी. मग कार्बोहायड्रेटचं रूपांतर होतं ग्लुकोजमध्ये, प्रोटीनचं रूपांतर होतं अमायनो ऍसिडमध्ये आणि फॅटचं रूपांतर होतं फॅटी ऍसिड. काही खाल किती काय म्हणजे रक्तामध्ये डायजेशन नंतर हे 3च घटक येतात. आता इन्शुलिनचा काय यांचा वापर करते. आपलं शरीर आता कोट्यावधी पेशींचं बनलेलं आहे. प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागते. ऊर्जेची गरज जर आपण एकत्रित केली तर ती आपली ऊर्जेची गरज होते. कारण आपण म्हणजे काय, पेशींचा समुच्चय म्हणजे आपण आहोत. मग आपण असं म्हणतो की सरासरी आम्हाला 2000 कॅलरीज ऊर्जा लागते सरासरी. ज्याचं वजन जास्त आहे, तो जास्त मेहनतीची कामं करतो तर जास्त लागतं. पण सामान्यपणे 2000 कॅलरीज ऊर्जा आपल्याला लागते दिवसात. आता शरीर ऊर्जा कसं मिळवतं तर शरीराकडे जाळण्यासाठी 2 इंधनं अवेलेबल आहेत. म्हणजे 2 इंधन आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक आहे ग्लुकोज. तुम्ही 1 ग्रॅम ग्लुकोज जाळलं तुम्हाला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. दुसरं इंधन आहे फॅटी ऍसिड किंवा चरबी. तुम्ही 1 ग्रॅम फॅटी ऍसिड जाळलं तर तुम्हाला 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे ग्रॅम वर्सेस ग्रॅम कंपॅरिझन केलं तर ग्लुकोज जाळण्यापेक्षा फॅटी ऍसिड जाळलं तर 2.25 पट ऊर्जा मिळते. मग तुम्ही पेशी असाल तर तुम्हाला काय जायला आवडेल, ग्लुकोज जायला आवडेल का फॅटी ऍसिड? फॅटी ऍसिड जायला आवडेल, पण जास्त ऊर्जा मिळेल. तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ऍसिड जाळायला आवडतं. ते त्यांच्यासाठी नॅचरल आहे. त्याला अपवाद आहे मेंदूच्या पेशींचा, त्यांना मात्र फॅटी ऍसिड आवडत नाही, त्यांना ग्लुकोज आवडतं. म्हणून रक्तातलं 70-80% ग्लुकोज मेंदूच्या पेशी वापरतात. आता तुम्हाला वाटेल की जेवण झालं, अन्न बसलं, रक्तात ग्लुकोज आलेला आहे. तर ग्लुकोज आणि फॅटी ऍसिड आहे, याची निवड कशी करतं शरीर, कुठला आधी वापरायचं? ते पण सोपं आहे. आणि तुम्ही आता विद्यापीठाचे कर्मचारी असाल, तुम्हाला कॅज्युअल लीव्ह पण आहे आणि अर्न लीव्ह पण आहे, बरोबर? या 2 लीव्ह पैकी कुठल्या लीव्ह आधी संपवा लागतात?
का अर्नल्यू काय प्रॉब्लेम? कॅज्युअली साठवता येत नाही, 1 वर्ष झालं लॅप्स. अर्नल्यू तसं नाही, अर्नल्यू त्याचं एन्गेजमेंटही होऊ शकतो पुढे. म्हणजे जे साठवता येत नाही ते आधी संपवा. तसं ग्लुकोज साठवता येत नाही म्हणून ग्लुकोज आधी संपवा. म्हणून शरीराला जेव्हा चॉईस असतो की ग्लुकोज की फॅटी ऍसिड, तेव्हा ते आधी ग्लुकोज संपवतं आणि ग्लुकोज संपलं की मग फॅटी ऍसिडला हात. आता तुम्हाला वाटेल की जेवण झालं, रक्तामध्ये आता ग्लुकोज आहे, इन्शुलिन आहे आणि रक्त सगळ्या शरीरात फिरणार, प्रत्येक पेशीपाशी जाणार. आता काय व्हायला पाहिजे? रक्तातलं ग्लुकोज पेशीत गेलं पाहिजे, पेशीने वापरलं पाहिजे. पण एवढं सोपं नाही, कारण त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की प्रत्येक पेशीमध्ये कुलूप लावलेलं आहे. त्याला तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतात. याचा अर्थ काय आहे की तुमच्या रक्तात किती ग्लुकोज असतो, जोपर्यंत पेशीवरची कुलप उघडली जाणार नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जात. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय की इन्शुलिन ती किल्ली आहे जी त्या रिसेप्टरच्या कुलपाला उघडणार आहे. मग इन्शुलिनची किल्ली त्या कुलपाला उघडेल, मग ग्लुकोज पेशीचे पेशीचे वापरतील, त्यांचं समाधान झालं, ते आर सॅटिस्फाईड. पण तुमच्या रक्तात आणखी ग्लुकोज असतं. आम्ही काय खातो दिवसभर? पोळी, भाकरी, भात, फळं, गोड, कार्बोहायड्रेटचा भडीमार असतो आपल्याकडे. म्हणजे आपल्या जेवणामध्ये 80-85% कार्बोहायड्रेट खातो आपण. आणि मग तेवढं कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर जी ग्लुकोज रक्तामध्ये येते तर जणू ग्लुकोजचा महापूर आलेला असतो पचन झाला. पेशींची गरज वाढली, आता उरलेल्या ग्लुकोजचं काय करायचं? आणखी एक्स्ट्रा ग्लुकोज आहे. मग त्या एक्स्ट्रा ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि तो तुमच्या यकृतामध्ये आणि स्नायूमध्ये साठवला जातो. तर ग्लायकोजन म्हणजे काय असतं? तर ग्लुकोजचे रेणू एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं. आता तो तुमच्या यकृतात साठवायचा आणि स्नायूमध्ये साठवायचा, तर तो काय असं 10-20 किलो साठवता येते, त्याला मर्यादा आहे. यकृतामध्ये 100 ग्रॅम आणि स्नायूमध्ये 400 ग्रॅम साठवता येतो. आता 1 ग्रॅम ग्लुकोज पासून 4 कॅलरी मिळतात, तर 100 ग्रॅम ग्लायकोजन पासून 400 कॅलरी मिळू शकतात, पण ग्लायकोजन म्हणजे काय? ग्लुकोजच एकत्र असतं. आता निसर्गाने व्यवस्था काय केली? तुमच्या स्नायूमध्ये 400 ग्रॅम ग्लायकोजन साठवायची सोय का केली? आता समजा तुम्ही रस्त्याने चाललेले आणि तुमच्या मागे कुत्रं लागलं, तर तुम्ही काय करणार? विचारात पडणार? विद्यापीठाचे लोक आहे, सांगते नाही. 99% लोक पळून जाणार, 1% लोक शूरवीर असतात, ते दगड घेऊन काठी घेऊन त्याला मारवतात, असं पण असतात. पण पळायचं असेल किंवा मारायचं असेल, याला फिजिओलॉजीमध्ये फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतात. त्याला असं म्हणता येत नाही की मी कॉफी पिऊन येतो मग पळतो एनर्जीसाठी, तो मग चावून जाईल. म्हणजे आपल्याला इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी लागतो. अडीअडचणीच्या वेळेला इन्स्टंट सोर्स पाहिजे, खायची गरज नाही पडायला पाहिजे, स्टॉक पाहिजे काय, म्हणून तो ग्लायकोजन त्या मसलमध्ये ठेवलेला आहे, तो इन्स्टंटली जाळतो. म्हणजे जे लोक 100 मिनिटे ते रेस्ट करतात ते तो ग्लायकोजन जाळून त्याच्यावर ते पळतात आणि जे 21 किलोमीटर पळतात ते नंतर फॅट जाळतात. म्हणजे इन्स्टंट सोर्ससाठी तुम्हाला 100 मीटरसाठी ते लागतं, म्हणून ग्लायकोजन मसलमध्ये ठेवलेलं आहे. पण मसल ग्लायकोजनची अडचण आहे, लिमिटेशन असं आहे की जेव्हा तुम्हाला पळायचं असतं तेव्हा पायातच ग्लायकोजन पाहिजे, जेव्हा मारामारी करायचं तेव्हा हातातच पाहिजे. म्हणजे इकडचं तिकडे वापरता येते, तिथलं तिथं वापरा. म्हणजे उदाहरण द्यायचं की जसं तुम्ही मुलांना पॉकेट मनी देता खर्चाला, बरोबर? तो पॉकेट मनी परत देता तुम्हाला मुलाकडून नाही देत, कसं आहे की तो स्नायूतला ग्लायकोजन तिथं वापरतो. आता लिव्हर मधला ग्लायकोजन मात्र कसं आहे, आई वडिलांचं इन्कम कुठेही वापरतात. तुमचं 9ला समजा आता ह्याची सवय कशाने केली की 9ला जेवायची वेळ आहे, पण 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 5 वाजले, 6 वाजले जेवायला नाही मिळालं. आता तुम्ही जेवत नाही पण मेंदू तर काम करणार आहे. उलट मेंदू जास्त चांगलं काम करतो उपाशी असताना. म्हणजे काय महत्वाची मीटिंग असेल तर त्या दिवशी उपाशी राहा, यू विल बी फोकस. पूर्वी युद्धात सैनिकांना पाठवायचं तर 2 दिवस उपाशी घेऊन पाठवायचे, कारण उपाशी माणूस शिकार करू शकतो, पोट भरलेला माणूस शिकार नाही करू शकत. तर सगळ्यात उद्देश तुमचा मेंदू काम करणार, हृदय काम करणार, मूत्रपिंड काम करणार, त्याला ऊर्जा लागते आणि तुम्ही खाता पण ऊर्जा लागते. अशा वेळेला शरीर ते 100 ग्रॅम ग्लायकोजन काढून तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा देतं, अशी निसर्गाने व्यवस्था केली. मग इन्शुलिनची 2 कामं तुमच्या लक्षात आली. एक म्हणजे काय, कुलप उघडायचे, ग्लुकोज पेशीत पोहोचवायचे. दुसरं जास्तीचे ग्लुकोज ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करून स्टोअर करायचे. आता तिसरं काम महत्वाचं आहे, ही 2 कामं झाल्यानंतर जर आणखी ग्लुकोज शिल्लक असेल, जी असतेच आपल्या डाएटमुळे, मग इन्शुलिन ते जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ऍसिडमध्ये करतं आणि चरबीच्या रूपात ते साठवून ठेवतं.
आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकार पडला असेल, ते म्हणतात मी तेल खात नाही, तूप खात नाही, लोणी खात नाही, अंड्यातलं पिवळं सुद्धा कोलेस्ट्रॉलला घालून फेकतो, तरी माझं पोट कसं काय सुटलं, तरी वजन कसं काय वाढलं. तर वजन वाढायला, पोट सुटायला तुम्हाला तेल, तूप, लोणी खायची गरज नाही. ते काम तुम्ही पोळी, भाकरी, भात खाऊन करू शकता. कारण त्या गहू, ज्वारी, तांदूळामध्ये जे ग्लुकोज होतं त्याचं रूपांतर चरबीत केलेलं आहे. आणि कुणी केलं? इन्शुलिन केलं. या सगळ्या मागचा विलन कोण आहे? इन्शुलिन. मग मी जो सिद्धांत सांगितला की इन्शुलिन वाढलं तर तुम्ही लठ्ठ होणार, इथपर्यंत आपण सगळ्या लोक येऊन पोहोचतो की इन्शुलिन वाढलं की हे सगळं घडतं. आता दुसऱ्या दोन गोष्टी कशा होतात? इन्शुलिन रेजिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस. यासाठी आपल्याला माणसाच्या इतिहासात जावं लागेल की माणूस जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा आपण घरामध्ये राहत नव्हतो, जंगलात राहतो. जसं बाकीचे प्राणी जंगलात होते तसं आपण जंगलात होतो. आणि जंगलामध्ये आम्ही 6 लाख वर्ष राहिलो. 6 लाख वर्ष खूप मोठा पिरियड आहे. गेली 10,000 वर्ष आम्ही जंगलाच्या बाहेर. या 10,000 वर्षापैकी 6-7 हजार वर्ष आम्हाला शेती करता येते. म्हणजे पोळी, भाकरी वगैरे हे सगळं 6-7 हजार वर्षाचं आहे. तुमच्यावर संस्कार कुठले आहेत? जंगली प्राण्याचे. तर 6 लाख वर्ष तुम्ही तिथे राहिला. म्हणून घरी भांडण झालं आणि बायको नवऱ्याला म्हणाली तू जंगली आहे तर राग येऊ देऊ. खरंच जंगली आहे. आता बायको पण जंगलीच आहे. जंगलात राहायचे तर खायचे काय मग? पोळी नाही, भाकरी नाही, भात नाही, काहीच नव्हतं. काय खायचं? तसं इतर प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारून खातात तेच आपल्याला येत होतं. दुसरं काही येत नव्हतं. प्राण्याला मारून खायचं तर पळावं लागतं त्याच्या मागे. तो काय साधारण येणार आहे का सकाळी बॉस तुम्हाला ब्रेकफास्ट टाइम हो गया? निसर्ग एवढा दयाळू नाही, क्रूर आहे बा, सर्वांमध्ये फिटेस्ट आहे. त्याच्यामध्ये पळावं लागेल. नुसतं पळून चालत नाही, त्याच्यापेक्षा जास्त जोरात पळायला लागेल. पण एवढं करून त्याला मारण्यासाठी नशीब चांगलं पाहिजे. मागून वाघ सिंह आला तर ते सोडून पळावं लागेल, त्यालाही तेच पाहिजे. अशी जर तुमच्या खाण्यापिण्याची अवस्था असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये बेड टी, ब्रेकफास्ट, ब्रंच, विद्यापीठात आले की टी क्लब, मग कोणाचा बर्थडेला केक, संध्याकाळी घरी गेले की मग काय जेवण, मसाला पान, मग काय आईस्क्रीम, अशी लक्झरी असणार आहे का आयुष्यात? खायलाच मिळत नव्हतं. म्हणजे आज जर खायला मिळालं तर पुढचं कधी मिळेल भरोसाच नव्हता. 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, महिन्याभराने, 2 महिन्यांनी कधी कधी मिळायचं नाही, लोक मरायचे. ही आपली वास्तविकता होती जीवनात. खाणं एवढी कॉमन गोष्ट नव्हती. त्यामुळे आमचं फिजिओलॉजिकल सायकल होतं फिस्टिंग अँड फास्टिंग. जेव्हा मिळेल तेव्हा पोटभर खाऊन घ्या. 2000 कॅलरीज लागतात ना, कोणी डिस्टर्ब करायला नसेल तर 4000 कॅलरीज खा. मग इन्सुलिन काय करायचं? जास्तीच्या कॅलरीजचं रूपांतर चरबीत करायचं आणि मग पुढच्या 8 दिवस खायला नाही मिळाले की चरबी जाळून काम चालवा. असं आपलं लाईफ सायकल. म्हणून जंगलात राहणाऱ्या माणसाचं कधी पोट सुटलं नाही. मग माणसाच्या पेशी आणि माणसाचं शरीर हे उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे, भरपूर खाण्यासाठी, भरपूर वेळा खाण्यासाठी निर्माण झालेलं नाही. त्यामुळे जगात जेवढे लोक उपाशी राहून मरतात त्याच्या शेकडो पट जास्त लोक जास्त खाऊन किंवा चुकीचं खाऊन मरतात. मग जर पेशी उपाशी राहण्यासाठी निर्माण झाल्या त्यांच्यासाठी इन्शुलिन हा एक पावणा आहे. का बरं? खाल्ल्यावर येतो. आणि खाता कधी? 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, महिन्यानी, माहित नाही कधी खायला. मग पाहुण्याकडनं आपली अपेक्षा काय की पाहुण्याने आल्यावर पाहुण्यासारखं राहावं, 2 दिवस मजा करावी आणि परत जावं. तुमच्याकडे जवळ पाहुणा 2 दिवस जसं काय आलेला आहे, तुम्हाला छान वाटतं, तुम्ही त्याला काय काय सगळं दाखवा. तुमचं इकडचं वांग्याचं भरीत खाऊ घाला. तो पठ्ठ्या राहायला 2 महिने आला, 2 दिवसात राहायला 2 महिने. त्यानंतर काय बोलता येत नाही, अतिथी देव तेव्हाचा अवतार हो. पण दुसऱ्यांदा जेव्हा तो फोन करतो की भाऊ मी येणार आहे, तो म्हणतो येऊ नको, मी मुंबईत चाललो म्हणता की हा तुमचा पाहुण्याला रेजिस्टन्स आहे की पाहुणा पाहुण्यासारखा नाही वागला, त्याला तुम्ही विरोध दाखवा. मग आता तुमची लाईफस्टाईल काय? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लोक खात असतात. हेल्थ कॉन्शियस झाले तर एक जागा घेऊन घ्या. बऱ्याच लोकांचे संकल्प असतात. चहात आता 2 चमचे साखर नाही, अर्धा चमचा साखर, किंवा 1 कप चहा नाही आता अर्धाच कप चहा, असं अनेक संकल्प असतात. पण आता ते अर्धा चमचा साखर घातली काय, 1 चमचा घातली काय, 2 चमचे घातली काय, किंवा तो बासुंदी चहा पिला काय, माप तर पडलेलंच आहे. मग ब्रेकफास्ट काय, हेल्दी अनहेल्दी काय खाल्लं तरी माप पडलं. डिपार्टमेंटला चहा पुन्हा माप पडला, कोणाचा वाढदिवस पुन्हा माप पडला. काही लोक तर बाजारात गेल्यानंतर त्यांना ती हौस असते कुठली गोष्टीची चव पाहायला पाहिजे. टोमॅटो कारल्याची चव घेणार माणूस
त्यांना वाटतं आपण भाजीवाल्याला फसवलं, पण येणं तू फसला, इतक्या इंजिन तयार केले. लोक आनंद वेळा खातात. विजयवाडा तुमची मिटिंग असतील असं, सिनेट मिटिंग असते, कुठल्या मिटिंग असते, लोकांचे गोलाकार बसले असतात तेव्हा बोलतो. मध्ये काय असतं बाऊ, आणि त्याच्यात काय ठेवलेलं असतं, कोण गेस्ट नाही त्याला अवलंबून आहे. लाजूबाजा पण असतात, इक्लेसच्या हे पण असतात, आणि लोक आपले चालत असतात. ते बघून मला एक गोष्ट आठवतं खेड्यातलं, की दोन्ही बाजूला गाई बांधलेल्या आहेत आणि मध्ये कडबा टाकलेला असतो. लोक चढत असतात. मला खात्री आहे याच्यापुढे एक उदाहरण आठवल्यानंतर बरेचसे लोक खाणार. इतके लोक खातात, लोक कशाने खातात? खूप लोकांना प्रश्न, का खाता बघ तुम्ही? काही लोक म्हणजे एअरपोर्टवर बघतो मी, तर लोक टी शर्ट मध्ये मावत नाही, जिकडून तिकडून बाहेर आलेले असतात आणि हातात पिझ्झा आणि काहीतरी घेऊन फिरत असतात. असं वाटतं काढून घ्या की बस कर, किती खाशील. पण तसं करता जवळ मी माझ्या पैशाचं खाता ना. आणि मरण्याचं स्वातंत्र्य हे जगातलं सगळ्यात मोठं स्वातंत्र्य आहे. तर विचारलं का खातो? कॅलरीजसाठी खातो, म्हणजे प्रोटीनसाठी खातो, मिनरलसाठी खातो, आणि अनेक लोक. तर बुद्धिमान जेवढा माणूस तेवढा तो सेलेनियम मॉलिब्डेनमसाठी पण खातो. पण या प्रश्नाचं खरं उत्तर काय की तुम्ही का खाता? तुम्हाला खायला मिळतं म्हणून तुम्ही खाता, दुसरं काही कारण नाही. फूड इज अवेलेबल म्हणून लोक खातात. आता समजा माहेश्वरी सरांनी असं ठरवलं की इथे 2 मुलं येत आले आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या परत येत त्याच्यामध्ये गरमागरम कचोरी ठेवलेली आहे आणि ते असे फिरतात मध्ये मध्ये. किती लोक नाही खाणार? चंद्रकांत आणि कांचन आमच्या आलेले दोघे, हे दोघं तर माझ्यासमोर नाही खाणार. बाकीचे लोक सोडतील का नाही सोडत? शेजारी म्हणाला मान लोक म्हणतील गप्पच घेऊन ठेव, तू नाही खाल्लं तर मी तुझं खातो. कोणी म्हणेल का आम्हाला जर आता कचोरीची भूक लागली असं पण म्हणत नाही, पण दिसलं तर सोडत नाही. आणि फुकट असेल तर 2 खाल्ल्याचं राहत. कोणाला कचोरीची भूक आहे का? नाही, मिळालं म्हणून खा, दिसलं म्हणून खा. हे गमत दुधाळ झालं. तुम्ही काय करा की एका कॅरी बॅग मध्ये, एका साध्या पिशवीमध्ये 50 पैशाचे 200 चॉकलेट आणा आणि ती कॅरी बॅग घेऊन तुम्ही काय करा, जळगाव म्हणतात सगळ्यात चांगला चौक जो आहे, मला वाटतं कुठला तुमचा आकाशवाणी चौक वगैरे असतो, तिथे जाऊन उभं राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्याला चॉकलेट वाटायला सुरुवात करा. फुकट वाटेल. तुम्हाला खात्रीने सांगतो की ज्याच्याकडे मर्सिडीज गाडी आहे तो सुद्धा काच खाली करून आता त्या मर्सिडीज वाला माणसाला ते 50% चॉकलेट खाण्याची काही आवश्यकता आहे, पण नाही मिळते. सांगायचं होते लोक अनावश्यक खातात, इतके वेळा खातात आणि समजा प्रत्येकाला 5 युनिट इन्शुलिन टाकत असतात. 15 वेळा खाल्लं तर 75 युनिट इन्शुलिन टाकतात. लागतं किती? 18 ते 32, 40-42 युनिट ते त्रस्त संबंधासारखं फिरत राहतात. त्याला काही मुक्ती नाही. मग त्या पेशीला ते सहन होत नाही की हे रोजच असं व्हायला लागलं, रोजच 15 वेळा इन्शुलिन तयार करतो तर ते इन्शुलिन खालीच जात नाही, पेशी सगळ्यात त्रस्त होतं. मग त्यांचं विचारांचं ज्ञानोबा महाराज, तुकाराम महाराज यांच्यावर श्रद्धा असल्यामुळे पेशींची ते विचारात आषाढी एकादशीची वाट बघतो. त्या पट्ट्यात त्या दिवशी तरी उपास करेल. हा काय करतो त्या दिवशी? मी अशी घरं पाहिले की ज्या घरामध्ये आषाढी एकादशी दिवशी काय खायचं याचं प्लॅनिंग 15 दिवसापासून चालू. लोक कॅलेंडरवर लिहून ठेवतात, विसरायला नको. रताळ्याचा शिरा कधी खायचा, बटाट्याचे काप कधी खायचे, रताळ्याच्या वड्या कधी, सगळं लिहून ठेवतात. एकही आयटम मी स्वतः खावा. इतर दिवशी 75 मिनिट टाकत असेल, त्या दिवशी 100 मिनिट टाकतो. पेशी वडा हा काय सुधारत नाही, आपलं सुधारा काय. मग काय करतात त्या विरोध दाखवा. म्हणजे कसं, तुम्हाला एखादा माणूस आवडत नाही समोरून आला, तुम्ही काय करतात, तोंड फिरून दुसरीकडे जातात दर्शन न करायचं. तसं पेशीत तोंड फिरवायला लागतात, म्हणजे आकार बदलतात. आकार बदलला की त्या रिसेप्टरचा आकार बदलतो. ते सोपा भाषेत सांगायचं, एखादं कुलूप आहे तुमच्या घरात, त्याला मी 10 वेळा हातोडा मारला, त्याला पोचे पडतात, मग त्याला आता किल्ली बसत नाही. मग या माणसाने काही खाल्लं की इन्शुलिन येतं, ग्लुकोज येतं रक्तात. आता ती इन्शुलिनची किल्ली ते कुलूप उडायला जाते, त्या कुलपाला आता पोचे पडले, कुलूप उडत नाही, ग्लुकोज पेशीत जात नाही, पेशीला खायला मिळत नाही. मेंदूला मेसेज जातो की आम्हाला खायला मिळतं. मेंदू मग रक्तामध्ये बघतो, अरे खूप ग्लुकोज आहे रक्तात, ह्यांना का मिळत नाही? बहुतेक माझ्या किल्ल्या कमी आहे,
किंवा माझ्या किल्ले काम करत नाही, असं म्हणजे त्याचा अर्थ काढतो. आणि दोन्ही सिच्युएशनमध्ये मेंदू म्हणतो ठीक आहे, आता याचं जे माप आहे 5 युनिट वाढवून आपण 10 युनिट करायला पाहिजे. म्हणजे जो माणूस प्रत्येकाला खाण्यात 5 युनिट इन्शुलिन बनवायचा तो आता 10 युनिट बनवायला लागतो. याला म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होते. मग 10 युनिट इन्शुलिनमुळे थोडं ग्लुकोज धक्काबुक्की करून पेशीत जायला पुन्हा आणखी ग्लुकोज भेटतात, रेझिस्टन्स वाढतो, मेंदू 10चं 15 करतो, 15चं 20, 20चं 25, 25चं 30. असं करता करता एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये भरपूर ग्लुकोज आहे, भरपूर इन्शुलिन आहे, पण आता रेझिस्टन्स एवढा वाढलेला आहे की ते ग्लुकोज काही पेशीत जात नाही, रक्तामध्ये अडकून पडतं आणि लघवी वाटेत बाहेर पडायला. आणि रक्तामध्ये एवढं ग्लुकोज असल्यामुळे दुसरं जे फ्युएल आहे इंधन, त्या फॅटी ऍसिड, तेही त्याला वापरता येते. नियम काय, आधी ग्लुकोज मग फॅटी ऍसिड. मग ग्लुकोज रक्तात असल्यामुळे फॅटी ऍसिड वापरता येते. मग आता ग्लुकोज पण नाही, फॅटी ऍसिड पण नाही, मग शरीर नाईलाजाने तिसऱ्या इंधनाकडे जातं. ते इंधन म्हणजे अमायनो ऍसिड्स. ते असतात प्रोटीन्समध्ये. प्रोटीन्स असतात तुमच्या स्नायूमध्ये. आणि प्रोटीन म्हणजे शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स. म्हणजे ऊर्जेसाठी प्रथिनांचा वापर शरीर कधीच करत नाही, कारण ऊर्जेसाठी प्रथिनं वापरणं म्हणजे घर गहाण ठेवण्यासारखं आहे. आणि ते तुम्ही केव्हा करता, नाईलाजाने करता, इलाज नाही म्हणून करता. तसं शरीर जेव्हा मसलमधून प्रोटीन काढून वापरायला लागतं तेव्हा मसल लॉस होतो, वेट लॉस होतो. मग डॉक्टरकडे गेलं की सकाळी साखर 300, जेवल्यावर 400, HbA1c 11, असा काही रिपोर्ट येतो. आणि मग आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचं लेबल लावतो. मग एवढ्या सगळ्या विवेचनावरून काय लक्षात आलं तुमच्या की वजन वाढणे, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस एकाच हायवेवरचे माइलस्टोन्स आहेत. आणि याच्या मागे कारण काय, इन्शुलिनचे लेवल वाढणं हे याच्या मागे कारण. आता आपलं कारण कळालं, मग उत्तर काय असणार आहे, इन्शुलिनचे लेवल कमी करा. वाढल्यामुळे प्रॉब्लेम झाला, आता कमी करा. आता इन्शुलिनचे लेवल कमी करायची तर निर्माण कसं होतं तुम्हाला मी सांगितलं. बेसलाईन सिक्रेशनला तुम्ही काही करू शकता का, तुमच्या हातात नाही, इनव्हॉलंटरी. त्याला काय करताय, पण ते खाण्यामुळे तयार होतं, त्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे का, ते तुमच्या हातात आहे. मग उद्यापासून काय करणार, आता कमी खाणार की कमी वेळा खाणार. कमी खाऊन जास्त उपयोग नाही, इन्शुलिन तेवढंच येणार आहे. कमी खाणं आपल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, कमी वेळा खाणं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट. आता याच्याविषयी आमच्याकडे डॉक्टर मित्र वाद घालतात, नाही कमी खाल्लं तर कमी इन्शुलिन येतं, जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन येतं. आता या सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये लाल अक्षरात जे दिलेलं आहे ते सगळे टेक्स्टबुकचे रेफरन्स आहेत किंवा मी केलेल्या रिसर्च पेपरचे रेफरन्स आहेत. आज जे मी बोलतोय ते पुरावा बोलतोय, मतं बोलत नाही. सायन्समध्ये मताला किंमत नाही, तुमची मतं काही असेल, माझी मतं काय असेल, पण पुरावा काय त्याला म्हणतो. विल्यम्स टेक्स्टबुक ऑफ एंडोक्रिनॉलॉजी नावाचं पुस्तक आहे, जे डायबेटॉलॉजीसाठी लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर विल्यमने एक प्रयोग केलेला लिहिलेला आहे. त्याने असं म्हटलं की आम्ही काय केलं की लोकांना 20% कॅलरीज ब्रेकफास्टमध्ये दिल्या, 40% लंचला दिल्या, 40% डिनरला दिल्या. म्हणजे काय झालं, कॅलरीज X आणि 2X आहे. आणि मग इन्शुलिन किती तयार होतं हे बघितलं. जर ते खाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असतं तर काय व्हायला पाहिजे होतं, एवढं इन्शुलिन ब्रेकफास्टला आलं त्याच्या दुप्पट लंचला यायला पाहिजे. ऑब्झर्वेशन काय, विल्यम म्हणतो वी फाउंड दॅट इन्शुलिन सिक्रेशन वॉज मोर ऑर लेस द सेम. हे कोण म्हणताय, डॉक्टर दीक्षित म्हणत नाही, डॉक्टर विल्यम म्हणतो, ज्याने डायबेटॉलॉजीसाठी पुस्तक लिहिलं आणि चांगल्या डायबेटॉलॉजीसाठी ती पुस्तकं वाचायला लागली. तरी लोक वाद झाले. तेव्हा आम्ही प्रयोग केला. 18 व्हॉलंटियर्सना आम्ही सांगितलं की 3 दिवशी लॅबमध्ये जा उपाशी पोटी. पहिल्या दिवशी अर्धी पोळी थोडी भाजी खा, दुसऱ्या दिवशी 1 पोळी डबल भाजी खा, तिसऱ्या दिवशी 1.5 पोळी ट्रिपल भाजी, म्हणजे कॅलरीज X 2X 3X. आणि गेल्यावर इन्शुलिन टेस्ट करा, 0 मिनिट, 10 मिनिट, 60 मिनिट. हा पेपर प्रकाशित झाला. आता फास्टिंग इन्शुलिन म्हणजे 0 मिनिटचं इन्शुलिन 3 दिवस सारखं असायला पाहिजे, कारण ते फास्टिंग इन्शुलिन आहे. पण 10व्या आणि 60व्या मिनिटाला जे इन्शुलिन होतं दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ते काय व्हायला पाहिजे, पहिल्या दिवशीच्या डबल आणि ट्रिपल व्हायला पाहिजे, जर ते क्वांटिटीवर अवलंबून असेल तर. निष्कर्ष काय निघाला आपल्याला, देयर इज नो लिनियर रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी ऑफ फूड कन्झ्युम्ड अँड इन्शुलिन सिक्रेटेड. म्हणजे आम्ही जे म्हणतोय की इटिंग फ्रिक्वेन्सी कमी करा, इन्शुलिन कमी होईल, ते सिद्ध झालं. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बेसिक अँड अप्लाइड फिजिओलॉजी मध्ये प्रकाशित झालं. आता हे सगळं वाचून सुद्धा कोणी मला फिजिशियन म्हणायला लागले की नाही आमचं मत असं आहे, म्हटलं मताला किंमत देत नाही. मी 18 प्रयोग केला, पेपर प्रकाशित केला, तुम्ही 19 वर करा, मग मी तुम्हाला मानायला तयार, तोपर्यंत मानणार. नेक्स्ट. मग एकदा कळलं की इटिंग फ्रिक्वेन्सी कमी करायची, मग ही लाईफस्टाईल समजायला फार सोपी. आणि काय सांगितलं, पहिलं
पहिला सल्ला जो आहे तो कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, हा पहिला सल्ला. आता 2 वेळा का? कारण माणसाला 2दा कडक भूक लागते. आणि जर मूळ तुम्ही बघितलं तर माणूस देवाला प्रार्थना काय करतो? मराठी माणूस देवा 2 वेळेचं खायला मिळतो. हिंदी माणूस काय म्हणतो? भगवान 2 वक्त की रोटी दे. तो म्हणाल बघितलं असं म्हणतात ना, भगवान 5 वक्त की रोटी दे. पण म्हणत नाही, इतकं बेसिक आहे. आता कडक भूक मला माहितीच नसते, भुकेदारच खातात, दिसलं की खातात. मग कडक भूक ओळखायची कशी? मी कशी ओळखली? मला तेव्हा शेपूची भाजी आवडत नसेल. बायका सांगितली की शेपूची भाजी करून ठेव, डायनिंग टेबलवर ठेवून दे. जेव्हा ती शेपूची भाजी मला आवडली, ती माझी कडक भूक. तसं तुम्ही शोधा, जी काय असेल वेळ त्या वेळेला जेवा. असं काही म्हटलेलं नाही की 8 तास गॅप पाहिजे, 10 तास, असं काही. तुमची भुकेची वेळ त्यावेळेला जेवा, किती गॅप असेल. दुसरं 55 मिनिटात जेवण संपवा. आता खरं इतकं आवड आहे ना सल्ला संपणार नाही, तरी लोक फोन सर 1 महिना झाला आम्ही तुमचं करायला लागलो, माझं वजन 1.5 किलो वाढलं. मी म्हटलं असं कसं काय झालं? कमी व्हायला पाहिजे होतं, वाढलं का? काय करतो? नाही 55 मिनिटं जेवतो. मी म्हटलं आधी किती वेळा जेवायचं? म्हणजे 30 मिनिटं. मग आता उरलेले 25 मिनिटं काय करतो? काही नाही म्हणत, घरातल्या सगळ्या वस्तू गोळा करून खा. म्हटलं मी कुठे 55 मिनिटं खायला सांगितलं? मी 55 मिनिटं संपवायला सांगितलं. लॉजिक काय की इन्शुलिन एकदा तयार कर, 55च्या पुढे गेलं 2दा तयार. तिसरी गोष्ट कार्बोहायड्रेट कमी करा आणि प्रोटीन वाढवा. आता कसं करायचं मी तुम्हाला काढायचा एक सिक्वेन्स सांगणार, तो सिक्वेन्स केला की ते आपोआप. चौथी गोष्ट, डायबिटीज नसेल तरी गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे. गुळ, साखर, मध, शुगर हे आरोग्यासाठी वाईट हानिकारक पदार्थ आहेत. जेवढे मृत्यू जगामध्ये सिगारेट आणि दारूच्या व्यसनामुळे होत नाही, त्याच्यापेक्षा जास्त बळी साखरेच्या व्यसनामुळे होतात. त्यामुळे साखरेपासून गुळापासून जेवढं लांब राहाल तेवढं चांगलं. डायबिटीज नसेल तर ठीक आहे, खा थोडं, पण अतिरेक टाळा. आणि डायबिटीज आपली मुळीच खाऊ नका. हे आहाराचे 4 सल्ले काय? कडक भुकेचे 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, 55 मिनिटात जेवण संपवा, कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा आणि गोड कमी करा. याच्यावर व्यायाम सांगितलं काय? 4.5 किलोमीटर चाला. आम्ही म्हणतो 45 मिनिटात चाललं तर फार चाललं, म्हणजे 6 किलोमीटर्स तो राहतो. पण नाही, तुम्हाला आता वजन जास्त आहे, गुडघे दुखतात, ठीक, जास्त वेळ लागतो. सुरुवातीला वेळेकडे बघू नका, अंतर कव्हर करा. हळूहळू स्पीड वाढला की मग तसं करा. सायकलिंग करत असाल 12-15 किलोमीटर सायकल चालवा. सूर्यनमस्कार करायचे तेही करा, हरकत नाही, 45 करा. म्हणजे घरातल्या घरात पण तुम्हाला व्यायाम करायचं करता येतो. कुठलाही व्यायाम ज्याच्यामध्ये 250 कॅलरीज बर्न होतील दिवसाला, असा व्यायाम करा. तर अशी साधी सोपी जीवनशैली. तर ही जीवनशैली 3 प्रकारच्या लोकांनी करायची नाही. पहिला कोण? 18 वर्षाखालची मुलं, त्यांना याची गरज नाही. पण घराघरामधली 18 वर्षापर्यंतच्या मुलांची अवस्था काय आहे? खास करून आपल्या कुटुंबांमध्ये त्यांना खायला प्यायला भरपूर आहे. मी आता पुन्हा करतो, जंगली महाराज रोडला बघतो मी, पाठमोरं जात असेल पंजाबी ड्रेस घालून, तर कळत मी आई कोण आहे, मुलगी कोण आहे. आई 70 किलो, मुलगी 75 किलो आहे. 9वीत मुलगी, 10वीत मुलगी. ही अवस्था आहे. ICMR रिपोर्टनुसार 12 वर्षापेक्षा जास्त वयाची 12.5% मुलं लठ्ठ आहेत भारतात. जर 10वी मध्ये एखाद्या मुलाचं वजन 75 किलो असेल तर 3ऱ्या वर्षी काय म्हणतात 130 किलो होणार आहे तो. हे भारताचं भविष्य आहे. पालक माझ्याकडे आहे, म्हणाले सर तुम्ही आमची वजन कमी केली, या पोरांचं काय करायचं? अनेक पालक तज्ञांशी बोललो मी, म्हणजे यांनी किती वेळा करायला पाहिजे? त्यांनी म्हणाले की 2 वेळा अवघड आहे. पण त्याचं एकमत झालं की 4 वेळा खाल्लं तर पुरतं, 4 पेक्षा जास्त वेळा घ्यायची गरज नाही. मग आम्ही एक कार्यक्रम सुरू केला, विद्यार्थी जागृती अभियान. मग 8वी ते 12वीच्या मुलांना आम्ही त्या व्याख्यानात माहिती देतो. 4 सल्ले देतो. पहिला सल्ला काय? जास्तीत जास्त 4 वेळा खा. आता 16-17 वर्षाची मुलं तर 3दा पण खातात. दुसरं सांगतो गोड कमी करा. तिसरं सांगतो कोल्ड्रिंकला कधी हात लावता. आता मी तुमच्यापैकी 4 लोकांना इथे बोलवलं, तुमच्यावर बसवलं आणि समोर तुमच्या एक वाटी ठेवली, त्याच्यात 55 ग्रॅम साखर आणि 1 चमचा दिला. म्हटलं खा. कोणी खाईल का? तुम्ही काय म्हणाले काय मूर्खपणा? पण त्या 4 लोकांपैकी एकाला मी स्प्राईट दिलं, एकाला पेप्सी दिलं, एकाला कोका कोला दिलं, एकाला अजून काय दिलं, 500 मिलीची बाटली. पितील की नाही गटागट? 10 मिनिटाचा मूर्ख, तेवढाच मूर्खपणा आहे. कारण 100 मिलीलिटर कोल्ड्रिंकला 11 ग्रॅम साखर आहे आणि 500 मिलीलिटर कोल्ड्रिंकमध्ये 55 ग्रॅम साखर आहे. तुमच्या नकळत तुम्ही 55 ग्रॅम साखर खाता. आणि तुमच्या घरात तुम्हाला जर आठवत असेल तर लहान मुलाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोल्ड्रिंक पाजलं, एकाही मुलाला ते आवडत नाही. कारण तो गॅस येतो, नाकातून पाणी येतं, त्याला आवडत नाही, डोळ्यातून पाणी येतं, ते इरिटेटिंग असतं. मग त्याला ते आवडायला कसं लागतं? याला कारणीभूत म्हणजे आईबाप.
विशेषतः बाप. कारण या बाप लोकांनी शनिवारी त्यांच्या कामासाठी कोल्ड्रिंक आणलेलं असतं आणि आयुर्वेदिकला मुलगा हुशार असतो, तो दुसऱ्या बाटलीकडे बोट टाकतो, बाबा ते पाहिजे. बाप म्हणतो ते मोठ्याचं औषध आहे, ते हे घे, अशी त्याला कोल्ड्रिंक सवय. तर कोल्ड्रिंक करू नको. चौथी गोष्ट म्हणजे मोबाईलवर फुटबॉल खेळणं बंद कर आणि ग्राउंडवर जाऊन तासभर खेळ. हे 4 सल्ले मुलांसाठी. 2 वेळा देऊ शकत नाही, 4 वेळा देऊ तरी चालेल. दुसरी कॅटेगरी प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मदर्स. जोपर्यंत मूल 9 महिन्याचं होत नाही तोपर्यंत त्यांनी करायचं. आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे टाईप 1 डायबिटीसचे लोक. हे म्हणजे कोण की ज्यांच्या शरीरात इन्सुलिन तयारच होत नाही. 10व्या 12व्या 14व्या वर्षी डायबिटीस होतात, इन्सुलिन तयार होत नाही, इन्सुलिन इंजेक्शन घ्यायला, ते टाईप 1. सुदैवाने यांची संख्या 3-4% असते डायबिटीसमध्ये. तर टाईप 1ला उपयोग होतो. हे 3 कॅटेगरी उपयोग होतो. टाईप 2 डायबिटीसला नक्की उपयोग, ज्या लोकांनी हातवर केले त्यांना नक्की पाहिजे. पण आडमधडम काही करायला जाऊ नका. टाईप 2 डायबिटीसला एवढे उत्साह असतात, त्यांना कुठली व्हॉट्सअप पोस्ट पाठवा दुसऱ्या दिवशी करतात. ते काय इन्शुलिनचं पान, मग काय पनीर फूल, शेकडो लोक मला प्रश्न विचारतात, पनीर फूल खाऊ का, कारल्याचा रस पिऊ का, अमुक. एक तर काय मजा आली की व्हॉट्सअप पोस्ट, कारल्याचा रस घ्या, तो परातीत ठेवा, ते पाय पडून बघा. आणि जेव्हा तोंडात कडून सवय येईल तेव्हा डायबिटीस घ्या. सगळे प्राध्यापक, इंजिनियर सगळे पाय पडून बसले. जगामध्ये कारल्यामध्ये अवघड झालं. तर लोक वेळ येत आणि एवढं कळत नाही किंवा डायबिटीस सारखं एवढं भयंकर आता काय अशाने कमी होणार नाही पाय पडून. पण ते फ्रस्ट्रेट झाले, त्यांना मुक्ती पाहिजे, त्यांना त्या गोळ्यांच्या चक्रात फिरायचं नाही. डायबिटीसचं त्याचं आयुष्य काय आहे, ही गोळी म्हणतो जेवणाच्या आधी घेऊ, जेवताना घेऊ का नंतर घेऊ, आणि चक्कर आली तर काय करू, हा त्याचा विचार आहे डोक्यात दिवसभर. आणि त्याचा नातेवाईकांचा पण तो विचार आहे, म्हणून ते फ्रस्ट्रेट आहे. तर तुम्ही नक्की तुम्हाला फायदा होता, पण एक प्रोटोकॉल फॉलो. डॉक्टर रत्नाकर गोरे आमचे इथले कॉर्डिनेटर आहेत, तुमच्या विद्यापीठाचे आहेत. तर त्यांचा नंबर मी देणार, तुमच्याकडे असेल सुद्धा, त्यांना कॉन्टॅक्ट करा, टेस्ट करा, HbA1c फास्टिंग इश्यू, ते तुम्हाला गाईड करते. आता तुम्ही मनाने काय करू नका, थोडं तुम्ही डायबिटीजचं औषध 3 वेळा घ्या. आणि माझं ऐकून 2दा जेवायला सुरुवात केली त्यापासून. 2दा जेवायला गोळ्या 3दा घ्या. तर काही न खाता गोळी खाल्ली तर काय होईल, शुगर कमी होईल, हायपोग्लायसेमिया, चक्कर येईल, 2 व्हीलरवर असाल, कुठे पडाल, धडपडाल, मराल, त्याला डॉक्टर दीक्षित जबाबदार. म्हणून प्रोटोकॉल फॉलो करा, तुम्हाला नक्की पाहा. मग ही जीवनशैली चांगली काय, तर बॅरेटरी सर्जरीचं कॉम्प्लिकेशन आहे. बरं, सर्जरी केल्यानंतर पण लाईफस्टाईल फॉलो करायला लागते, मग आधीच कधी करायची. बरं, लो कार्बोहायड्रेट डाएट, 40 ग्रॅम कार्बोहायड्रेट पण खाऊ शकतो. आता 200-300 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाणे लोक आहे. लो कॅलरी डाएट 840 म्हणजे अर्धपोटीपेक्षा कमी, 1/3 खायचं. हे किती दिवस करू शकतो, सस्टेनेबल नाही. त्या तुलनेमध्ये दीक्षित लाईफस्टाईल सस्टेनेबल आहे. आज माझे काही 33 लोक असे आहेत की जे 7 वर्षापेक्षा जास्त काळ दीक्षित लाईफस्टाईल करतात आणि डायबिटीज रिमिशन मध्ये आहे. त्याची केस सिरीज मी आता बघायचं. नेक्स्ट, मी जे म्हणतो याला काही आधार आहे का, खूप आधार आहे. आयुर्वेदाने सांगितलं 2 काल वंचित, म्हणजे दिवसात 2 वेळा जेवावे. आयुर्वेदाने सांगितलं जसं तुम्ही अग्निहोत्र 2 वेळा पेटवता, तसं सूर्योदय आणि सूर्यास्ताला पेटवता, तसं जठराग्नी प्रज्वलित झाला की 2 वेळा जेवावे. वेदामध्ये असं गेलं आहे की तुम्ही जर 2 वेळा जेवला तुम्हाला उपवास केल्याचं पुण्य मिळेल. जैन धर्मामध्ये, मला माहित नाही माहेश्वरी सर जैन आहेत की, तर जैन धर्मामध्ये व्यासना नावाची कल्पना आहे. व्यासना म्हणजे काय, बे आसन, बे म्हणजे 2, आसन म्हणजे बसा. जैन मुलांनी मला सांगितलं की सर आमच्याकडे जेवायला 48 मिनिटं दिलेली आहे. मी म्हटलं मी 7 मिनिटं ग्रेस पिरियड दिलेला आहे. गौतम बुद्धाने शिष्याला सांगितलं निरोगी राहायचं असेल तर रात्री जेवू नका, एकदाच जेवा, म्हणजे योगी होते. नेक्स्ट, महाभारतात काय लिहिलं आहे, आपण म्हणतो धर्मग्रंथ नामचं, एकदा जेवाल तर आरोग्य, 2दा जेवाल तर शक्ती, 3दा जेवाल तर आजार आणि 4दा जेवाल तर मरण मिळेल. लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की आज 4 वेळा जेवलं तर उद्या माणूस मरेल. असं झालं तर कोणी जेवणार नाही 4 वेळा. याचा अर्थ असा होतो व्यवहारामध्ये की समजा तुम्ही सिगरेट ओढली, तुम्हाला लंग कॅन्सर होईल, असं आम्ही सांगतो तुम्हाला. ते काय लगेच उद्या होतं का लंग कॅन्सर नाही, पण त्यांचा प्रवास सुरू झाला असं महाभारत म्हणत आहे की वारंवार खाऊन मरणाकडचा प्रवास सुरू झाला. नेक्स्ट, आणि हा संतांचा उद्देश हा घराघरात पोहोचलेला आहे. मी आता भारतभर लेक्चर दिले, सगळ्या भाषांमध्ये मन आहे, मल्याळम, तेलुगू, कन्नड, सगळ्या भाषा. संत म्हणतात एकदा खातो तो योगी, 2दा खातो तो आपल्यासारखा भोगी, 3दा खातो तो मोठ्याने म्हणा, आणि 6 वेळा खाऊन आले. बरोबर आहे का, पोपटासारखं बोलता, 3दा खातो तो रोगी, 6 वेळा खाऊन आले आणि रात्र 10 वेळा खाणार आहे, तर महारोगी होणार नाही का.
हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, साधं सोपं आहे. नेक्स्ट, ते जुनं झालं, नवीन सांगतो मी. डॉक्टर मॅटसन नावाचा एक अभ्यासक आहे, मॉडर्न मेडिसिनचा प्रोफेसर आहे. त्याने अभ्यास केला. तो कशाचा अभ्यासक आहे? इंटरमिडिएट एनर्जी रेस्ट्रिक्शन. ज्याच्यावरनं पुढे इंटरमिडिएट फास्टिंगची कॉन्सेप्ट आहे, जसलफोन आणि बाकी लोक सांगतात. त्याने एक अभ्यास केला, किती वेळा खाल्लं, कधी खाल्लं तर आरोग्याला काय परिणाम, विल फ्रिक्वेन्सी टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज. नेक्स्ट, सगळं वाचत नाही, निष्कर्ष काय काढला त्यांनी? तो म्हणतो जगात सध्या जे प्रचलित आहे, काय प्रचलित आहे? 3 वेळा जेवणे, एकदा नाश्ता करणे. मॅटसन म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने हे बघितलं तर हे अनैसर्गिक आहे. असं का म्हणतो तो? कारण तुम्ही जंगली प्राणी आहे, इतक्या खाण्यासाठी बनलेले नाही, म्हणून मॅटसन. नेक्स्ट, 2016 मध्ये जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला. कशा करता? ऑटोफॅजी नावाची संकल्पना त्यांनी शोधली. काय म्हणाला तो? तुम्ही जर उपाशी राहिला तर चांगल्या पेशी कॅन्सर पेशीला खातात. आज तुम्ही युट्यूबवर गेलात तर ऑटोफॅजीची बूम आहे. ऑटोफॅजीवर तुम्हाला शेकडो युट्यूबचे व्हिडिओ मिळतील. म्हणजे तुम्हाला काय सांगतो, आता मी 1ला जेवतो, 9ला जेवतो, मला 16 तास आपोआप उपास घडतो. कोणी सकाळी 8ला जेवेल, रात्री 8ला जेवेल, त्याचा 12 तास उपास घडतो आपण. म्हणजे मॉडर्न मेडिसिनच्या दृष्टीने पण ही जी लाईफस्टाईल आहे ही चांगली आहे, त्याला सपोर्ट आहे. नेक्स्ट, आता लोक म्हणतात नाही डायबिटीज वाल्यांना करायला नाही पाहिजे. त्याचा एक अभ्यास आहे, प्रागमध्ये अभ्यास झाला. 54 डायबिटीसचे पेशंट घेतले, त्यांना औषधं सुरू होते. त्यांना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केले, 27-27. एका ग्रुपला सांगितलं की दिवसात तुम्ही 6 वेळा जेवा, ही सध्याची पद्धत आहे, 3 तासाला खा, 3 तास. दुसऱ्या ग्रुपला सांगितलं 2च वेळा. मग फॉलो केलं. लक्षात आलं काय? जे लोक 2दा जेवतात त्यांच्या शुगर कंट्रोल चांगला आहे 6 वेळा खाण्यापेक्षा. मग ते म्हणाले की एखाद्याला हे योगायोगाने घडलं असेल, आता काय करू आपण? ते 2 वेळा खातात ना, त्यांना सांगू 6 वेळा, आणि 6 वेळा खाणार 2 वेळा. याला म्हणतात क्रॉसओव्हर ट्राय. 2 वेळा खाणारे 6 वेळा खायला लागले, 6 वेळा म्हणजे 2 वेळा खायला. मग फॉलो केलं. काय लक्षात आलं? 2 वरनं 6 वर शिफ्ट झाले, त्यांचं शुगर कंट्रोल बिघडलं. आणि जे 6 वरनं 2 वर आलं त्यांचं शुगर कंट्रोल इम्प्रूव्ह झालं. मग डबल हायपोथेसिस वॉज डबल इम्प्रूव्ह. आणि हे जो खूप चांगलं जर्नल आहे, पब्मेड इंडेक्स आहे, मेडिकल लिटरेचरमध्ये महत्त्वाचं जर्नल आहे. पण ह्या रिसर्च पेपरविषयी कोणी बोलणार नाही, याच्याविषयी कोणी डॉक्टर सांगणार नाही, कॉन्फरन्समध्ये चर्चा होत नाही. का? कारण या रिसर्चमध्ये कुठे मेडिसिन नाही. मेडिसिन नाही तर फार्मा नाही, फार्मा नाही तर फुकटची डेलिगेट फीज, हॉटेलमध्ये स्टे, फ्लाईटचं तिकीट, गिफ्ट, काहीच नाही. हे कोण मॅनेज करणार असेल? ते माझ्याकडे माणूस तो लाईफच्या विषयी बोलतो तो पडू शकतो. तर सांगायचा उद्देश की ही जीवनशैली डायबिटीसच्या पेशंटसाठी सुद्धा फायद्याची आहे, याचा पुरेसा पुरावा सायंटिफिक लिटरेचरमध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट, आता काय खायचं जीवनशैलीमध्ये? पण हे काय खायचं करण्यासाठी आपल्याला हे माहिती पडले की आपण डायबिटीज किंवा प्री डायबिटीज किंवा नॉन डायबिटीज. आता डायबिटीज आहे म्हणून काही लोकांनी हात वर केला, बाकी त्यांनी हात वर केला नाही. तुमच्यावर माझा विश्वास म्हणजे याच्यासाठी नाही की तुम्ही खोटं बोलता. बरेच लोक आपलं शुगर माझं नॉर्मल आहे म्हणतात म्हणून मी नॉन डायबिटिक आहे. भारतीय मनोवृत्ती डायग्नोस व्हायला घाबरण्याची. आम्ही आजाराला घाबरणारे लोक नाही, आम्ही डायग्नोस व्हायला घाबरणार. तुम्हाला तिथे सांगितलं ब्लड शुगर तर आज तो कमी खाणार, गोड खात नाही, पडून सुद्धा येईल 5 किलो. उद्या लोक नॉर्मल आहे, मग तो वर्षभर मुलांना खायला मोकळा. मग नॉन डायबिटिक कोण? त्यासाठी 2 तपासण्या करणं आवश्यक आहे. HbA1c फास्टिंग इन्शुलिन, शुगर नाही इन्शुलिन. नॉन डायबिटिक तो डायबिटीसचं औषध घेत नाही, ज्याचं HbA1c म्हणजे 3 महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज हे 5.6 पर्यंत आहे, जास्तीत जास्त 5.6, आणि ज्याचं इन्शुलिन जास्तीत जास्त 10, तो नॉन डायबिटिक. प्री डायबिटिक कोण? डायबिटीसचं औषध घेत नाही, त्याचं HbA1c 5.7 ते 6.4 आहे, त्याचं तर इन्शुलिन 10 पेक्षा जास्त आहे, तो प्री डायबिटिक. डायबिटिक कोण? एक तो डायबिटीसचं औषध घेतो तर त्याचं HbA1c 6.5 पेक्षा जास्त आहे, तो डायबिटिक. आणि या पद्धतीने तुम्ही जर नॉन डायबिटिक असाल तर जेवणाच्या सुरुवातीला फ्रूट, ड्रायफ्रूट, नट्स किंवा स्वीट डिश खाऊ शकता. स्वीट डिश हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन ठेवलेला आहे, रोज खाण्याची आवश्यकता नाही. खाल तेव्हा सुरुवातीला खा. त्याच्यानंतर मोठी वाटी सॅलड खा. मोठ्या वाटीचा कांदे टोमॅटो चिरल्यावर जेवढा आयबस तयार होतो तेवढं सॅलड खा. त्याच्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेले कडधान्य खा किंवा 2 उकडलेले अंडी खा. मोड आलेले कडधान्य कच्चे खाऊ शकता, शिजवून खाऊ शकता, तुमच्या पचनशक्तीनुसार. आणि 3 पदार्थ खाऊन झाल्यानंतर जेवढी भूक आहे ते तुम्हाला जे खायचं ते खा. तुमच्या घरामध्ये पाणीपुरी आणलेली आहे ती खाऊ शकता, पावभाजी आहे ती खाऊ शकता, पिझ्झा खायचा ते खा, काही अडचण नाही. फक्त सिक्वेन्स फॉलो करा. जेवणाची सुरुवात पोळी भाकरी भाकरी करू नका, पोटभर जेवा, काय तुम्हाला कमीसाठी करायचं. हे झालं नॉन डायबिटिक. डायबिटिक असाल, प्री डायबिटिक असाल तर काय, जेवणाच्या सुरुवातीला 4 बदामचा अक्रोड किंवा अर्धी मूठ शेंगदाणे रात्री मिसळून ठेवा आणि जेवणामध्ये खा.
आता सिक्वेन्स सांगितला दोन्ही जेवणाचा, एकाच जेवणाचा दोन्ही जेवणाचा. त्यानंतर मोठी वाटी सॅलड, त्या सॅलडमध्ये सगळं खा, फक्त गाजर आणि बीट खाऊ नका, त्याने शुगर वाढते. त्यानंतर एवढीच वाटी मोडलेलं कडधान्य किंवा 2 उकडलेली अंडी, आणि 3 खाऊन झालं की म्हणजे काय हवं ते खा. फक्त डायबिटीस आणि प्री डायबिटीसनी गोड खायचं नाही आणि फळ खायचं, कुठलाही फळ त्यांना चालणार नाही. हे झालं जेवणामध्ये काय खायचं, सिक्वेन्स कसा फॉलो करायचा हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, आता 2 जेवणाच्या मध्ये भूक लागली तर काय करायचं. आता तुम्ही 8 वेळा खाता, उद्या 2दा खाल्लं तर सायकोलॉजिकली थोडं डोकं दुखेल, अशक्तपणा वाटेल, होईल थोडं 7-8 दिवस. काय चालतं, पाणी. नॉन डायबिटीस असेल तर पातळ ताक, 2 चमचे दहा ग्लासवर ताक बनवा. आवडत असेल तर विदाउट एनी फ्लेवर ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी. 25% दुधाचा पातळ चहा किंवा कॉफी पण चालेल. कशातच गुळ, साखर, मध, शुगर फ्री टाका. आणि हे पदार्थ आतापर्यंत सांगितलेले दिवसभरात किती वेळा किती घेतले तरी चालेल. दिवसातून एकदा शाळेचं पाणी पिऊ शकता, मलाई जेवताना खा. दिवसभरात 1 टोमॅटो जास्तीत जास्त खाऊ शकता. हे कोणासाठी, नॉन डायबेटिक. डायबेटिक प्री डायबेटिक असेल तर काय चालतं, पाणी, पातळ ताक आणि विदाउट फ्लेवर ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी. कशातच गुळ, साखर, मध, शुगर फ्री टाकायचं नाही. हे पदार्थ किती वेळा घ्या, किती प्रमाणात. म्हणजे नॉन डायबिटिकला अजून 3 पदार्थांची परवानगी आहे. 25% दुधाचा चहा किंवा कॉफी, शाळेचं पाणी एकदा आणि टोमॅटो 1. हे 3 पदार्थ डायबिटिक प्री डायबिटिकला अलाउड नाही. या 2 मध्ये पर्याय. उत्तम पाणी हे लक्षात ठेवा. आपल्याला सपोर्ट सिस्टीम मध्ये शेवटी पाण्यावर यायचं. नेक्स्ट, आता जगात अनेक लाईफस्टाईल. मी म्हणतो 2दा जेवा, कोणी म्हणतं दर 2 तासात जेव. पण माझं म्हणणं आहे की कोणावरही विश्वास ठेवायची गरज नाही. डॉक्टर दीक्षितांवर विश्वास ठेवायची आवश्यकता नाही. विश्वास तुमच्या अनुभवावर ठेवा आणि अनुभव येण्यासाठी प्रयोग करावा लागतो. अनुभव पुस्तक वाचून येत नाही, चर्चा करून येत नाही, लेक्चर ऐकून येत नाही. अनुभव येण्यासाठी प्रयोग करायला लागतो. तुमच्या 100 वर्षाच्या आयुष्यातले 3 महिने मला द्या. उद्या तुम्ही 4 गोष्टी पोचा. वजन, पोटात घेर, HbA1c, फास्टिंग इन्शुलिन. आता HbA1c फास्टिंग इन्शुलिन तपासण्यांना तुम्ही गेलात तर 1300-1400 रुपये लागू शकतात. पण तुम्ही अभियानाचे आहात म्हणून सांगितलं तर डॉक्टर शहांची लॅब आहे, कुठे अजून मयूर लॅब आहे, अजून एक मेट्रोपॉलिस आहे. या सगळ्या ठिकाणी 650 ते 700 रुपये म्हणजे निम्म्या किमतीत त्या तपासण्या होतात. कारण मी सगळ्या लॅबला सांगितलंय की हे अभियान पूर्णपणे मोफत आहे आणि आम्हाला कुठल्याही लॅबकडून कुणाकडून 1 रुपया आजही नको, भविष्यात कधीही नको. त्यामुळे तो सगळा फायदा त्या पेशंटला दिला जातो. तर हे तपासण्या करा. काय तुम्हाला 4 फायदे होते या लाईफस्टाईल. पहिलं, तुमचं वजन कमी. किती कमी होईल? 6 महिन्यात 7.5 किलोच्या आसपास तुम्ही अपेक्षा करू शकता. रेंज 3 ते 45 किलोची. आता आमचा 90 डेज वेट लॉस चॅलेंज झाला, त्यातला विनर जो आहे त्याचं 18 किलो वजन कमी झाले 3. दुसरं होईल तुमचं पोट कमी. बाकी काही करा तुम्ही, जिम मध्ये जा, प्रोटीन पावडर घ्या, पहिल्यांदा गारपडा बसतात. लोक विचारायला सुरुवात करतात, घरी काही प्रॉब्लेम, विद्यापीठात काही प्रॉब्लेम. इथे कोण विचारत नाही, पोट कमी आहे, तिथे 1.5 इंच कमी आहे. रेंज 1 ते 4 इंच. नेक्स्ट, HbA1c कमी आहे. तुम्ही समजा नॉन डायबिटिक असाल, तुमचं HbA1c 5.2 आहे, नॉर्मल. हे करा, 5 वर आलं, आणखी चांगलं. आणि इन्शुलिन कमी होईल. जितकं इन्शुलिन जास्त तेवढं तुम्ही डायबिटीसच्या जवळ. फास्टिंग इन्शुलिन इज अ प्रॉक्सी इंडिकेटर ऑफ इन्शुलिन रेजिस्टन्स अँड इम्पेंडिंग टाइप 2 डायबिटीस. लेसर द बेटर. निरोगी माणसाचं ते 0च्या जवळपास असायला पाहिजे, 10च्या खाली असायलाच पाहिजे. समजा तुमचं 12 होतं, ते 9 झालं, आणखीन झालं. तर उद्या सगळं मोजा, 3 महिने करा, परत मोजा. आणि जर खरोखर सगळं घडलं तर त्याच्यावर विश्वास ठेवा, स्वतःच्या अनुभवात आणि त्या लाईफस्टाईल ठेवा. आणि हे असं जर घडलं तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही आरोग्यासाठी वाईट. त्या सगळ्या डॉक्टरांना मान्य करावं लागेल की आरोग्यासाठी चांगलं करतं. नेक्स्ट, अभियानात आम्ही काय शिकलो? आम्ही शिकलो की या देशामध्ये डायबिटीसचं डायग्नोसिस लवकर होत नाही. का? कारण आम्ही शुगरवर करतो. आमचे लोक हुशार आहेत, ते त्यातून निसटून जातात. HbA1c केलं तर 30% लोक जास्त डायग्नोस होतील आणि ही लाईफस्टाईल केली तर नॉन डायबिटीस. आणि डायबिटीस इज ओव्हर ट्रीटेड. डायबिटीसवर अनावश्यक जास्तीचे उपचार केले जातात असं मी का म्हणतो. कारण टाईप 2 डायबिटीस ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आणि कारण काय? जीवनशैलीमधला बिघाड हे कारण आहे. उत्तर काय असायला पाहिजे? जीवनशैलीमध्ये सुधारणा. औषध हे त्याचं उत्तर असू शकत नाही. सगळ्या गाईडलाईन काय सांगतात की डायबिटीस झाल्यानंतर पहिले 3 महिने लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सुचवा आणि त्याचा फायदा नाही झाला तर मग गोळ्या. ज्या लोकांनी हातवर केले डायबिटीस त्यांना गोळ्या कधी सुधारल्या?
ज्या दिवशी डायबिटीज डायग्नोज झाला त्याच दिवशी औषध सुरू झालेलं 90% लोकांना, बरोबर आहे का? कुठे प्रश्न आला लाईफस्टाईलचा? कारण जी लाईफस्टाईल आम्ही सांगतो त्याच्यावर पेशंटचा विश्वास नाही आणि सांगणाऱ्या डॉक्टरचाही विश्वास नाही. काय लाईफस्टाईल सांगितली? व्यायाम करा, चांगली गोष्ट. दुसरं काय सांगितलं? दर 3-4 तासाला खा. दर 3-4 तासाला खाऊन एकाही पेशंटचं औषध जर कमी झालेलं नसेल समाजात तर कुठल्या पेशंटचा विश्वास बसेल त्या लाईफस्टाईल? आणि वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करणाऱ्या एकाही डायबिटीसच्या डॉक्टरनी कोणाची औषधं बंद केले नसतील तर त्या डायबिटोलॉजिस्ट तरी कशाचा विश्वास बसणार आहे? दोघांचा विश्वास नाही, कोण लाईफस्टाईल सांगायचं. तिसरी गोष्ट आम्ही शिकलो की डायबिटीसमध्ये ब्लड शुगरपेक्षा एंड ऑर्गन डॅमेज होणे महत्त्वाचं आहे. कारण वाढलेल्या शुगरच्यामुळे किडनी डॅमेज होते, रेटाना डॅमेज होते आणि सुदैवाने आपल्याकडे तपासण्या अवेलेबल आहे ज्यांनी कळतं की ऑर्गन व्यवस्थित आहे. कारण एखाद्या माणसाचं HbA1c 12 आहे तर काय आज आहे 12 म्हणजे काय 24 तासात झालंय का? 3 महिन्याचा ॲव्हरेज आहे. नाही, कमीत कमी 3 महिने असंच होतं, 10, 11, 12, कदाचित वर्षभर ते 800 पेक्षा जास्त होतं. मग एवढं असताना त्याची किडनी चांगली आहे, डोळे चांगले आहेत, त्याला सेफली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मी सांगतो ते सांगता येईल. माझ्या सेंटरमध्ये मी जास्तीत जास्त HbA1c पाहिलेला आतापर्यंत पेशंटला 16.7चा आहे, 16.7 आणि 4 महिन्यात त्याचं HbA1c 6 वर आलेलं आहे आणि सगळं डॉक्युमेंटेड आहे, याच्याविषयीचा एव्हिडन्स आहे. त्यामुळे लाईफस्टाईल सांगताना नुसतं ब्लड शुगर किती याला महत्व नाही, HbA1c किती याला महत्व नाही, पण ऑर्गनला काही डॅमेज झालाय का ते महत्वाचं आहे. ऑर्गन डॅमेज नसेल तर सेफली ते सांगता येईल. नेक्स्ट, जितका औषधोपचार उशीर सुरू कराल तेवढं त्याला रिव्हर्सलला चान्स चांगला आहे. कारण औषध सुरू केलं की लाईफस्टाईल आणि औषध म्हटलं की त्याला हायपोग्लायसेमिया होण्याची भीती वाटते. अजून एक शिकलो आम्ही, हायपोग्लायसेमिया इज अन अपॉर्च्युनिटी टू रिड्यूस द डोस ऑफ डायबिटीस मेडिसिन. फार सोपं समजायला करत आहे. एखादा पेशंट डायबिटीसचा तो ग्लिबिप्रेड नावाचा औषध लंच आणि डिनरला घेतो. लंच 12ला घेतलं, 1 मिलीग्रामची गोळी घेतली, 3:30-4ला त्याला काय झालं होतं, हातपाय थरथरायला लागले, घाम आला, चक्कर यायला लागली. तो डॉक्टरला फोन करतो आणि अनप्लेझंट फिलिंग आहे. डॉक्टर म्हणतात तुला हायपोग्लायसेमिया झाला आणि तू गोड करायचं आवश्यक आहे आणि शुगर कमी झालं तर कोमात जाऊन मरू शकतो. पण आता पेशंटची सायकोलॉजी बघा. दुसऱ्या दिवशी पेशंट दुपारी 3:30 वाजल्यापासून हायपोची वाट बघत असतो. आपलं होणार, आज 4ला झालं उद्या पण आपलं होणार. मग बळ काढतो पण ती अनप्लेझंट फिलिंग असते, कोणाला आवडत नाही. मग तो 3:45 वाजताच काहीतरी गोड खाऊन घेतो, नको कटकट. असं रोज खातो. तुमच्याकडे आलं की शुगर वाढली की जास्त औषध आहे की जास्त हायपो की जास्त गोड, असं विशेष सायकल चालू राहतं आणि गोळ्या कमी होतच नाही. माझ्या सेंटरला आमचा फिजिशियन काय करेल, आज त्याला गोड खायला सांगेल आवश्यक आहे, पण उद्या त्याचं ग्लिबिप्रेड 1 वरनं 0.5 मिलीग्राम करेल. मग त्याला हायपो होत नाही, मग 8 दिवस हायपो होत नाही, पुन्हा झाला त्याची गोळी बंद करतो. डायबिटीस रेमिशन करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, दुसरा कुठला मार्ग. यासाठी अप्रोच बदलायची गरज आहे की डायबिटीस हा रिव्हर्सिबल आहे असे तर समजल्यानंतर हा अप्रोच आपल्याला बदलता आहे. लोक म्हणतात वजन कमी करा मग सगळं ठीक होईल. पण काही लोक डायबिटीसचे असतात त्यांना कमी करायला वजनच नसतं, ते 54-55 किलोचे असतात आणि त्यांचं वजन कमी कशामुळे झालं, अनकंट्रोल डायबिटीस किंवा मेटफॉर्मिन सारखे औषध. मग त्यांनी लाईफस्टाईल केली की शुगर कंट्रोल वाढला की गोळ्या बंद होतात, उलट त्यांचं वजन वाढतं, असा आमचा एक्सपिरियन्स. नेक्स्ट, हा वैभव कोतलापूर नावाचा पेशंट आहे ठाण्याचा. 7 महिन्यात त्याचं वजन 25 किलो कमी झालं. HbA1c 15.6 वरनं 5.4 वर आलं. आज 2.5 वर्ष झाली या घटनेला. आजपर्यंत वैभवने डायबिटीससाठी एकही औषध घेतलं नाही, एकही रुपया खर्च केलेला नाही. त्याच्या खालचं उदाहरण आहे संतोष कोळे, यांचं वजन 3 किलो कमी झालं पण HbA1c 5 पॉईंटनी कमी झालं. म्हणजे वजन सगळ्यांचं 25 किलो कमी झालं की 5 ग्रॅम कमी होत असं नाही आहे. ईटिंग फ्रिक्वेन्सी वर्क्स, त्यासाठी वजन कमी होणं आवश्यक आहे. नेक्स्ट असे अनेक सक्सेस स्टोरी. माझ्या मोबाईलमध्ये 500 सक्सेस स्टोरी सध्या आहे. असे फोटो चार्ट्स आहेत आणि हे डाटा मी कोणाला पण द्यायला आहे. ज्या कोणा माणसाला असं वाटतं की त्याला सायंटिफिक ॲटिट्यूड आहे त्याला मी द्यायला तयार आहे. आणि सायन्स म्हणजे काय की डोळे उघडे ठेवा, स्वतःचा इगो बाजूला ठेवा. आपण करू शकत नाही, दुसरा कोणी करतोय ते समजून घ्या, त्याला प्रश्न विचारा, क्रिटिसाइज करा, काही प्रॉब्लेम नाही. पण ते घडत नाही असं म्हणू नका, त्याची उदाहरणं तुम्हाला मी दाखवतो. नेक्स्ट, अनेक रिसर्चवर प्रकाशित झाले. हे लाल अक्षरातले जे सगळे लोक हे महाराष्ट्रातले डायबेटॉलॉजिस्ट आहेत. 240 दिवस अभ्यास केला. एका ग्रुपला सांगितलं 6 वेळा खा, एकाला सांगितलं 2 वेळा खा. निष्कर्ष निघाला 2 वेळा खाणाऱ्यांचं HbA1c 1 ग्रॅम % कमी होतं, गोळ्या कमी होतात, मेडिसिन कमी होतं. नेक्स्ट,
नेक्स्ट, या अभियानात आम्हाला यश काय मिळालं? आम्ही 43 देशात पोहोचलोय. माझी ओळख करून देणाऱ्या मॅडमने बहुतेक जुना माझा परिचय घेतला होता. मी गुगलवर कुठेतरी असतो पण घेतला असेल. आम्ही आता 43 देशामध्ये आहोत. आमचे लाखो फॉलोअर्स आहेत. डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल नावाचे युट्यूब चॅनल आहे. मी माहिती मला विनंती राहील सगळ्यांना की तुम्ही पहिलं काम जे कराल ते डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तुमचे नातेवाईक भारतात जगात कुठेही असले तरी त्यांना ते शेअर करा. कारण नॉलेज इज पॉवर. तुम्हाला जर तुमच्या डॉक्टरांनी हे सांगितलं नसेल की तुमचा डायबिटीसचा लाईफस्टाईल बिघडल्याने झालेला आजार आहे आणि तो रिव्हर्ट होऊ शकतो, तर तुम्ही तसा प्रयत्नच कधी करणार नाही. आणि कुठलाही शहाणा माणूस त्याला तर डायबिटीस डायग्नोज झाल्यावर 2 ऑप्शन दिले की आयुष्यभर औषधं आणि शिस्तीत थोडं राहायचं, तर तो शिस्तीत राहील असं मला वाटतं. हे आपलं काम आहे की हे प्रसार तर करा. नुकसान काय देतं? लोक ऐकतील, त्यांना वाटलं ते करतील. आणि माझे कोऑर्डिनेटर भारतभर आहेत, ते त्यांना मदत करतील. तर त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, माहिती वाटा. 390 पेक्षा जास्त व्हिडिओ टाकलेले, 87,000पेक्षा जास्त सबस्क्राईब. आमची 16 ठिकाणी 15 ठिकाणी डायबिटीस रिव्हर्सल सेंटर्स आहेत. बदलापूर आता सुरू करतात. नागपूर, पुणे, नाशिक आमची 3 सेंटर रोज चालतात. CSR मध्ये आम्हाला कंपनीने मदत केली. 5 ते 9 सेंटर जातात. पुण्यामध्ये 350 लोक डायबिटीस रेमिशन मध्ये आहेत विदाउट मेडिसिन. नागपूरमध्ये 80 लोक आहेत. नाशिकमध्ये जवळ 62 लोक आहेत विदाउट मेडिसिन. हा जगामधला डायबिटीस रेमिशनचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. लोक 100-200 खोटं बोलत आहे. आम्हाला डिसेंबर 2025 पर्यंत 1000 लोकांचं डायबिटीस रेमिशन करायचं. त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे. नेक्स्ट, दीक्षित लाईफस्टाईलला रजिस्टर्ड ट्रेडमार्क झाल्याची नोंद झाली आहे ट्रेडमार्क म्हणून. यात कमर्शियल पर्पजसाठी नाही पण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी पर्पजसाठी. नेक्स्ट, हे डिसेंबर 2019 ही गोष्ट आहे जेव्हा मोदींनी मला बोलवलं दिल्लीला. पंतप्रधान कार्यालयाच्या लोकांसाठी मी 2 व्याख्यानं दिली. याच्यामध्ये त्यांच्या ड्रायव्हर पासून त्यांच्या चीफ सायंटिफिक ॲडवायझर पर्यंत सगळे लोक माझ्या लेक्चरला होते. मग SVG आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स यासाठी 3 लेक्चर घेतले. त्यानंतर मी संसदेमध्ये खासदारांसाठी लेक्चर घेतलं, ज्याला 250 खासदार. त्याच्यानंतर माझी मोदींची भेट झाली. ते 15 मिनिटं मला वेळ गेला. ते सगळं समजून घेतलं लाईफस्टाईल. त्यानंतर 5 महिन्यांनी दैनिक भास्करला एक बातमी छापवली. पत्रकारांनी मोदींना विचारलं की तुमचा डाएट प्लॅन काय? बातमीचं हेडिंग असं आहे, PM मोदी का डाएट प्लान, दिन में 2 बार भोजन, हर बार 55 मिनिट में पूरा करते हैं खाना. तर शक्यता आहे की मोदी सुद्धा ती लाईफस्टाईल फॉलो करतात. नेक्स्ट, या विषयावर अनेक पुस्तकं आम्ही लिहिली. ती पुस्तकं तुमच्यासाठी बाहेर आणलेली स्टॉलवर आहेत. एफर्टलेस वेट लॉस अँड डायबिटीस रिव्हर्सल हे पुस्तक इंग्रजी, मराठी, हिंदी, तेलुगू, पंजाबी, गुजराती, हिंदी या भाषांमध्ये आहे. हेल्पफुल डाएट नावाचं पुस्तक आहे. सक्सेस स्टोरीची 2 पुस्तकं आहेत. हे पुस्तकं तुम्ही नक्की विकत घ्या, लोकांना गिफ्ट द्या. लग्नामध्ये आपण कोणाला सेंट देतो, काही परफ्यूम देतो, त्याच्यापेक्षा पुस्तकं द्या. नॉलेज इज पॉवर. अभियान फुकट आहे पण पुस्तकं फुकट नाही. ती घ्या आणि लोकांना द्या, तर अभियानाला इनडायरेक्टली पाहिजे. नेक्स्ट, कॅम्पेनला जॉईन होण्यासाठी नेक्स्ट डॉक्टर रत्नाकर मोदींचा नंबर तुमच्याकडे असेल, नसेल याचा फोटो काढून ठेवा. ते आमचे जळगावचे कोऑर्डिनेटर आहेत, ते तुम्हाला मदत करतात. त्यांना 2 टेस्ट करून HbA1c फास्टिंग इन्शुरन्स रिपोर्ट पाठवा. गोळ्या चालू असेल त्याचा रिसेप्ट पाठवा, तुम्हाला गाईड करेल. 9423973140 असा नंबर आहे. नेक्स्ट, या कामासाठी डोनेशन देऊ शकता. आपल्याला टॅक्स वाचवायचा असेल काय असेल ते ATG पण आमच्याकडे आहे. पण आता विद्यापीठामधून मला काय असं अपेक्षा नाही की 2 कोटी रुपये मला द्यायचं. मला तुम्ही रोल मॉडेल व्हायला पाहिजे. एखाद्या कोणी प्राध्यापक आहे, कोट्याचे सैफी आरसीआर म्हणून एक काडीचोराचे सर्जन आहे, ते फॉलोअर आहे. त्यांनी मला व्हिडिओ त्यांचा पाठवला की मी तुमचं फॉलो करतो. मी प्री डायबिटीज होतो, नॉन डायबिटीजचा. डॉक्टर रवींद्र सबनीस म्हणून गड्याचे मोठे न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांचे शेकडो विद्यार्थी भारतात आहेत. ते मला म्हणाले की आम्ही हे केलं, माझं 12 किलो वजन कमी झालं. त्यांनी त्याचा व्हिडिओ दिला. हे रोल मॉडेल होणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही एखाद्या विभागाच्या प्रमुख आहात, तुम्ही कोणी आहे, तुम्ही जर केलं. डॉक्टर राजन वेळूकर म्हणून यशवंतराव विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, त्यांचं HbA1c 10.33 होतं आणि 8 महिन्यात ते 6च्या खाली गेले. आणि आज तागात वेळूकर कुठलं औषध डायबिटीससाठी घेतलं. तर हे जे रोल मॉडेल बनण्याचं आहे ते तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे. कारण तुम्ही बनला तर तुम्हाला फॉलो करणारे शेकडो लोक असतील ते तुम्ही तुमच्याकडनं फॉलो करतात. हे रेफरन्स आहेत. नेक्स्ट, तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय? पहिली गोष्ट अशी की माझ्या विश्वास ठेवायची गरज नाही.
स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा, अनुभव येण्यासाठी प्रयत्न करा. दुसरी गोष्ट अशी की आता मी गेले कितीतरी वर्ष म्हणजे 10 वर्षापासून अभियान चालू, 11 वर्ष होते. माझ्या ड्रायव्हरने मला सांगितलं की सर गेल्या 7 वर्षामधले 770 दिवस आपण एक कारमध्ये आहोत. मी आता मध्ये 15 दिवस छत्तीसगड, ओरिसा, वेस्ट बेंगॉल असा प्रवास केला. 15 दिवसात मी 26 लेक्चर दिले. मागच्या वर्षी मी केली 22 दिवसात 40 लेक्चर दिले. दररोज मी 200-250 किलोमीटर प्रवास करतो गेल्या अनेक वर्ष. ट्रक ड्रायव्हरसाठी फिरतोय. हे का करतो सर? आता मी तिथे कॉन्फरन्स लेक्चर दिलं, आता मी तुमच्याकडे आलं, उद्या मी लोणावळा जाऊन लेक्चर देणार. हे का करतो सर? मला असं माहिती की माझ्याकडे काहीतरी ज्याचा लोकांना फायदा होतो, आणि जर माझ्याकडे असं काही आहे ज्याचा लोकांना फायदा होतो आणि ते जर मी सांगणार नसेल तर हा एक सामाजिक गुन्हा आहे असं मला. म्हणून मला जायला पाहिजे, सांगायला पाहिजे. या देशामध्ये 12 कोटी डायबिटिक आहे, त्यापैकी 6 कोटी लोकांना माहीत नाही त्यांना डायबिटीस. पाय कापण्याचे जे ऑपरेशन होतात भारतात त्यातले 50% डायबिटीसचे लोक आहेत. जितक्या लोकांची दृष्टी जाते ते 50% डायबिटिक रेटिनोपॅथीमुळे जाते. साधं मेटफॉर्मिन सारखं औषध तुम्ही घेतलं सकाळ संध्याकाळ तर 300 रुपये खर्च येतो. आमच्या 70% कुटुंबांचं उत्पन्न आज 5,000 रुपये महिना सुद्धा नाही. डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट करणं अमेरिका, इंग्लंडला पण शक्य नाही, इतकं महागडं काम. आपण तर ट्रीटमेंटही करू शकणार नाही, इतकी वाईट परिस्थिती. विचार करून मागे एका मध्यमवर्गीय कुटुंबामधला 55-60 वर्षाचा माणूस आहे, कमावता पुरुष, डायबिटीसमुळे त्याचा पाय कापावा लागला आणि तो पलंगावर पडून राहिला आणि 15 वर्ष जिवंत राहिला. त्या घराची अवस्था काय? मध्यमवर्गीय कुटुंब बिलो पॉवर्टीने जाणार. अशा सगळ्या भयंकर अवस्थेमध्ये एक माणूस तुम्हाला अशी लाईफस्टाईल सांगतोय की फुकट आहे, ज्याला डॉक्टर, एक्सपर्ट, मशीन, पावडर काही लागत नाही, म्हणजे आनंदाने करता येण्यासारखी आहे, ज्याला फक्त संत, परंपरा, धर्म याचा पाठिंबा असं नाही तर मॉडर्न मेडिसिनचाही पाठिंबा आहे. त्याने नुसतं वजन कमी होतं असं नाही तर डायबिटीस प्रिव्हेंट होतो, झाला असेल तर रिव्हर्ट होतो, कॅन्सर प्रिव्हेंशनला मदत होते. असं जर असेल तर मला असं वाटतं या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की आपण हे करून पाहायला पाहिजे. मी असं म्हणणार नाही विश्वास ठेवायला पाहिजे, पण करून पाहायला पाहिजे. आणि जर करून पाहिल्यानंतर फायदा झाला तर ती जीवनशैली म्हणून त्यांचा अंगीकार करायला पाहिजे आणि ते लोकांना सांगायला पाहिजे. कारण हे अभियान माझं एकट्याचं नाही आहे, डॉक्टर जिस्करांचं नव्हतं किंवा माझे 150 कोऑर्डिनेटर यांचं पण नाही. हे अभियान सगळ्या भारताच्या नागरिकांचं आहे. कारण आज माझ्या दृष्टीने जगामध्ये जी महामारी आलेली आहे, लठ्ठपणा आणि ओबेसिटी आणि डायबिटीस, याच्यावरचं जर कुठलं व्यवहार्य आणि टिकाऊ काही सोल्युशन असेल तर ते म्हणजे ही लाईफस्टाईल. नेक्स्ट, आपल्या सगळ्यांना माझ्याकडून निरोगी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा. लोक असं म्हणतात की तुम्ही डायबिटीसवाले आहात आणि तुम्ही हे केलं तर तुम्हाला हायपोग्लायसेमिया होण्याचा धोका आहे. म्हणजे नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आपण असं म्हणतो का की तुम्हाला मुलं व्हायचा धोका आहे? आपण काय म्हणतो, तुम्हाला मुलं होण्याची अपेक्षा आहे. तसं डायबिटीसच्या प्रत्येक पेशंटला जो गोळ्या घेतो त्याला हायपोग्लायसेमिया होण्याची अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षा असल्यामुळे त्यांनी त्यासाठी तयार राहायला पाहिजे. त्याच्याकडे कायम ग्लुकोमीटर असायला पाहिजे, त्याच्याकडे गोड खायला चिक्की असायला पाहिजे, त्यांनी मोजायला पाहिजे. त्रास झाला तर 80च्या खाली गेलं तर गोड खायला पाहिजे. यू शुड बी रेडी फॉर हायपोग्लायसेमिया, नॉट अफ्रेड ऑफ हायपोग्लायसेमिया. कारण दॅट इज पार्ट ऑफ युअर लाईफ. तुम्ही डायबिटिक असाल, इट इज पार्ट ऑफ युअर लाईफ. यू शुड बी रेडी फॉर इट. मग आता 4 वेळा खाऊन तुम्ही आतापर्यंत जे ऐकलं त्याच्यामुळे तुमच्या गोळ्या कमी झाल्या का? मग काही चुकतंय. तुम्हाला असं कोणी सांगितलं का की मी तुमच्या वर्षभरात गोळ्या बंद करेन? मी सांगतोय, मी पब्लिक डोमेन मध्ये उभा आहे, अकाउंटेबल आहे, करून बघा. माझं म्हणणं काय की तो मेंटल ब्लॉक काढून टाका. कोण काय सांगितलं जाऊ दे, तुम्ही हे करून बघा. सायन्स आहे, सायन्स इज विथ यू. तुम्ही तुमच्यावर आहात का तर तुम्हाला पाहिजे. कारण गोळ्या कमी करू तुमच्या आधीच. म्हणजे 4 वेळा तुम्हाला खायला लागतं का? तुम्हाला कधीतरी ग्लुटामाइन असेल, ग्लिसराइड असेल, कुठेतरी सल्फोनिलयुरियाच्या गोळ्या असतील, त्या आपण निम्म्या करू. रिपोर्ट बघून सगळं आपण ठरवतो आणि प्रॉपर गायडन्स खाली करायचं. आपण असं म्हणाले तसं आपण काहीच करत नसतो. देयर इज अ प्रोटोकॉल टू बी फॉलो. डेफिनेटली